आज ओरिएंटेशन लेक्चरला आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की ॲग्रीकल्चर एम-पी-एस-सी नेमकी परीक्षा काय असते? त्यातून सिलेक्शन कुठल्या पदावरती होतं? त्यानंतर कृषी विभागाची रचना काय आहे? अभ्यास कशा पद्धतीनं केला पाहिजे? आता करंट काय-काय चेंजेस झालेत? जसं की आता मेन्सचा सिलेबस चेंज होणार आहे म्हणतात. तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. परीक्षा कशी आपण अप्रोच कसा केला पाहिजे? परीक्षेला काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे? ॲज अ एक्सलन्स ॲग्रीकल्चर अकॅडमी म्हणून आमचा रोल याच्यामध्ये काय आहे? तुम्ही कसे एफर्ट्स लावले पाहिजेत? ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आजचं सेशन जे आहे ते अ, जवळ-जवळ 2 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त लांब आहे. पण याच्यातून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येईल, की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि आपण ह्या अकॅडमीकडून काय एक्सपेक्ट करू शकतो. राइट? तर सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की सुरुवात आपण एक्सलन्स ॲग्रीकल्चर अकॅडमीची माहिती घेऊन करणार आहोत. त्यानंतर कृषी विभागाची ओळख होईल. त्यानंतर ॲग्री एम-पी-एस-सीचं स्वरूप काय आहे? तयारी काय आहे? त्यानंतर आपल्या बॅचमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रोसीड करणार आहोत. म्हणजे स्टार्ट टू एंड तुम्हाला एक प्लॅन दिला जाईल. त्या प्लॅनला स्टिकअप राहूनच पूर्ण कोचिंग केलं जाईल. त्याच्यानंतर आपल्या टेस्ट सीरीज रेग्युलर होतं. म्हणजे एखादा सब्जेक्ट जर संपला तर त्याच्यावरती त्या सब्जेक्टवरती टेस्ट सीरीज होईल आणि पूर्ण प्रिलिमचा सिलेबस किंवा पूर्ण मेन्सचा सिलेबस त्यावेळी संपेल. त्यावेळी त्याच्यावरती आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्रित टेस्ट होईल. तर त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आता मी मगाशी जसं सांगितलं, की रिसेंट जे डेव्हलपमेंट्स आहेत एक्झाममध्ये, तर बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, की सर एक्झाम कधी होणार? जागा तर आल्या, व्हॅकन्सी तर कळवल्या. आता पुन्हा एक्झाम कधी होणार आहे? त्यानंतर अभ्यासक्रम त्याबद्दल काय असणार आहे? तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात एंड पॉइंट जो असणार आहे, की मी ॲग्री एम-पी-एस-सीचाच अभ्यास का करू? किंवा ॲग्री एम-पी-एस-सीचा जर मी आता अभ्यास करतोय, जर क्लास लावला असेल, तर याचा उपयोग मला दुसऱ्या कोणकोणत्या परीक्षेला होईल आणि तो कसा होईल? हे मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय. एवढ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात आधी माझी माहिती. माझं नाव स्वप्नील अभय पाटील. मी स्वतः या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर पण आहे आणि स्वतः चीफ फॅकल्टी आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी विषय हे मीच शिकवतोय. प्रिलिम्समध्ये मी एन्व्हायर्नमेंट घेतोय. बाकीच्या विषयाला स्वतंत्र एक्सपर्ट फॅकल्टी आहे. मेन्समध्ये जवळ-जवळ मी निम्मे विषय मी शिकवतोय. फॉर एक्झाम्पल ॲग्रोनॉमिक शिकवतोय. त्यानंतर सॉइल सायन्स शिकवतोय. मी स्वतः एम-एस-सी हॉर्टिकल्चर माझा आय-आर-आयला झालेला आहे. तर त्यामुळे हॉर्टिकल्चर मी विषय घेतोय. ॲनिमल सायन्स मी विषय घेतोय. बॉटनीचा काही पार्ट मी घेतोय. फूड सायन्स मी विषय घेतोय. तर एवढे सगळे विषय मीच घेतोय. राहिलेल्या विषयांसाठी आपल्याला वेगळी फॅकल्टी आहे. फॅकल्टी निवडताना आम्ही ही काळजी घेतलेली आहे, की फक्त अकॅडमिक फॅकल्टी असू नये. म्हणजे समजा एखाद्या विषयामध्ये मी एक्सटेन्शन या विषयामध्ये पी-एच-डी आहे. तर तितकंसं क्वालिफिकेशन पुरेसं नसतं, असं माझं पर्सनल मत आहे. कारण तुमच्याकडे नॉलेज असणं आणि तुम्ही एक्झाम देणं याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, नो डाउट. पण तुम्ही जर त्या एखादी एक्झाम दिली असेल, समजा आता आपण ॲग्री एम-पी-एस-सीसाठी कोचिंग करतोय. तर मी स्वतः जर ॲग्री एम-पी-एस-सीचं एक्झाम दिली असेल, तर मला नुसतं नॉलेज असण्यापेक्षा मी जर एक्झाम दिली असेल, तर जास्त बेटर अप्रोच मी बिल्डअप करू शकतो, की एक्झॅक्टली एक्झामला काय रिक्वायर्ड आहे आणि कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. सो बाकीच्या फॅकल्टीबाबत एक काळजी घेतलेली आहे, की एकतर त्यांनी ॲग्री एम-पी-एस-सीचा इंटरव्ह्यू दिला असला पाहिजे. म्हणजे काही आपल्याला फॅकल्टी पोस्ट होल्डर भेटतील, काही ठिकाणी ज्यांनी 2018 ची मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि आता सध्या ते शासकीय सेवेत दुसऱ्या पदांवरती आहेत. काही कृषी सहाय्यक म्हणून आहेत आणि अ, यांची त्या विषयामध्ये एम-एस-सी झालेली आहे. तर एवढा क्रायटेरिया आपण मेन्स परीक्षेसाठी लावलेला आहे. त्यामुळं एक ॲश्युरन्स मी देऊ शकतो, की इथं तुम्हाला क्वालिटी कंटेंटच मिळेल. ओके. सो बॅक टू अवर टॉपिक. माझं नाव स्वप्नील अभय पाटील. तालुका कृषी अधिकारी म्हणून माझं 2013चं जॉइनिंग आहे. ओके. त्यानंतर मी 7 वर्ष त्या पदावरती काम केलं. त्यानंतर आता मी रिझाइन देऊन फुल फ्लेजमध्ये मी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये उतरलेलो आहे. कारण टीचिंग स्वतःचं पॅशन आहे माझं. सो माझी एम-एस-सी आय-आर-एलला झाली. आपण आता डिस्कस केलं. ऑल इंडिया 7th रँक होती हॉर्टिकल्चरमध्ये. त्यानंतर मी दिल्लीमध्ये असतानाच यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन करत होतो. मी नॉनस्टॉप 3 मेन्स दिलेले आहेत आणि 2 एम-पी-एस-सीच्या मेन्स दिलेल्या आहेत. मी इव्हन जॉइन झाल्यानंतर सुद्धा
पहिली पोस्टिंग माझी कृषी आयुक्तालयात होती. तर पुण्यात राहून सुद्धा मी 2 UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत. आता त्यानंतर मी टीचिंग क्षेत्रात उतरलेलो आहे. टीचिंगमध्ये युनिक अकॅडमीला मी 2 वर्ष UPSC ॲग्रीकल्चर ऑप्शनल हा घेतलेला आहे आणि त्यानंतर गेले 3 वर्ष मी ॲग्री MPSCसाठी कोचिंग करतोय. ओके. सो ही झाली एक्सलन्स ॲग्री अकॅडमीची डायरेक्टर आणि तिच्या ओव्हरऑल फॅकल्टीची ओळख. आता आपण ॲग्री MPSC परीक्षेद्वारे जी पदं भरली जातात, त्या संदर्भात चर्चा करतोय. आता हे बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. सो येस राजेश, ॲग्रीकॉस कोल्हापूर. मी स्वतः कोल्हापूर कॉलेजचा आहे. त्यानंतर MSc दिल्लीला केलेली आहे. कृषी विभागाची आपण पदं बघतोय. तर याच्यामध्ये ही पदं जी आहेत बऱ्याच लोकांना माहीत नसतात. ज्यांना ऑलरेडी माहीत असेल त्यांच्यासाठी रिव्हिजन होईल. त्याच्यामध्ये 3 प्रकारची पदं भरली जात होती. आता याच्यामध्ये चेंज झालेलं आहे आणि 4थं पद ॲड केलेलं आहे. ओके. तर आपण आधी 3 पदांची माहिती घेऊ. सगळ्यात पहिलं जे कनिष्ठ पद भरलं जातं, ज्याला आपण मंडळ कृषी अधिकारी म्हणतो किंवा फक्त कृषी अधिकारी म्हणतो. तर हे पद आहे, हे क्लास 2 ज्युनियर ह्या कॅटेगरीमध्ये मोडतं. त्यानंतर त्याच्या वरचं पद आहे जे प्रमोशनने भरलं जातं आणि ॲग्री MPSC थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट पण होते. ते महाराष्ट्र कृषी सेवा गट ब. त्याला आपण तालुका कृषी अधिकारी म्हणतो किंवा ऑफिसला जर तुमची पोस्टिंग असेल, तर समजा जिल्हा ऑफिस मोठं असतं किंवा उपविभागात एक जागा असते किंवा विभाग पूर्ण विभाग जे आहेत, प्रादेशिक विभाग, तर तिथं ह्याच्या जागा असतात. तर अशा ठिकाणी तंत्र अधिकारी किंवा त्याला टेक्निकल ऑफिसर ह्या नावाने ओळखलं जातं. जर त्याच्या वरची पोस्टिंग आपण बघितली तर महाराष्ट्र कृषी सेवा गट अ, म्हणजे ज्याला आपण क्लास 1 म्हणतो. त्याचं फील्डचं नाव आहे उपविभागीय कृषी अधिकारी. ओके. त्याला कंटेम्पररी जर महसूलमधली पोस्ट बघितली तर प्रांत अधिकारी म्हणू शकतो. ओके. तर त्या इक्विव्हॅलंट ही पोस्ट आहे आणि याची जर ऑफिस पोस्टिंग जर बघितली तर त्याला कृषी उपसंचालक म्हणतात. म्हणजे प्रत्येक जिल्हा ऑफिसला एक कृषी उपसंचालक असतो. ओके. तर हे झाले 3 पदं आपल्या ॲग्री MPSCच्या मार्फत ह्याच्या अगोदर भरली जात होती. त्याचं पे स्केल वगैरे आहे, तुम्ही बघून घ्या. काही डिस्कशन करण्याची गरज नाही. आता नवीन जे पद ॲड झालेलं आहे, तो नुकताच GR येऊन गेलाय गेल्या वर्षी 11 जानेवारीला. त्याच्यानुसार आपल्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काही पदं होती कृषी विषयाशी संबंधित. तर ही पदं आता कृषी विभागामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. आता हे थोडं कन्फ्युजिंग आहे. बऱ्याच लोकांना वाटतं, की आता त्याच्यामध्ये अचानक आपली ॲग्री MPSCची पदं मग ह्याच्यामुळे वाढतील, कारण त्यांच्या व्हॅकन्सीज पण आता आपण ॲग्री MPSCच्या द्वारे भरून घेणार. पण ह्या कॅडरची जी पदं आहेत, तर ह्याचं अजून मर्जिंग ही प्रोसेस सुरू आहे. म्हणजे आता जस्ट वर्ष झालेलं आहे. तर यांची मग सेवा ज्येष्ठता यादी वगैरे ज्या काही प्रशासकीय बाबी असतात, त्या अजूनही क्लिअर झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या व्हॅकन्सी येणाऱ्या ॲग्री MPSCच्या पोस्टमध्ये नसणार आहेत. त्यामध्ये 148 पदांचं जे मागणी पत्र MPSCला पाठवलेलं आहे, त्यामध्ये फक्त ही 3च पदं असणार आहेत. त्यामुळे याच्या बाबतीत काही कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. पुढच्या ॲडव्हर्टाइजला कदाचित तर ह्यांचं सगळं रेकॉर्ड क्लिअर झालं असेल, कारण स्टेट कॅडरचा फरक पडतो लक्षात घ्या. हे सगळे जिल्हा परिषदेमध्ये पदं होती. महाराष्ट्रात जेवढ्या काही जिल्हा असतील त्या सगळ्या जिल्ह्यांमधून त्यांना एकत्र स्टेट कॅडरला आणायचं आहे. तेवढ्या जिल्ह्यातले प्रत्येकाच्या सेवा ज्येष्ठता याद्या जुळवणं, ते रेकॉर्ड बघणं ह्याला खूप वेळ लागतो. सो सध्या ॲडव्हर्टाइजमध्ये ही 3च पदं असणार आहेत. ओके. त्यानंतर आता हायरार्की आपण बघू. आपण खालून वर बघतोय. सगळ्यात ग्राम लेव्हलला, गाव लेव्हलला जर काम करणारा कृषी विभागाचा जर एखादा आपण कर्मचारी म्हणू, त्याला कृषी सहाय्यक म्हटलं जातं. आता डायरेक्ट रिक्रुटमेंट जी होती, ती कृषी सहाय्यक म्हणून होत नाही. ती कृषी सेवक म्हणून होते. ओके. आणि ही सुरुवातीला कॉन्ट्रॅक्च्युअल पद असतं, म्हणजे कंत्राटी पद असतं. 3 वर्षानंतर या पदाचं आपोआप कृषी सहाय्यकमध्ये, आपोआप इन द सेन्स ज्या काही क्रायटेरिया असतील, त्यांचा CR असेल, त्यांचा परफॉर्मन्स असेल, हे सगळं बघून त्यांना कृषी सेवक मधून कृषी सहाय्यकमध्ये ह्या कॅडरमध्ये समावेश केला जातो. आणि कृषी सहाय्यक झाला म्हणजे तो आता पर्मनंट कृषी विभागाचा कर्मचारी झाला. ओके. त्यानंतर पुढची त्याच्यावरची पोस्ट असते कृषी पर्यवेक्षक. आता प्रत्येक मंडळला साधारणपणे 2 कृषी पर्यवेक्षक असतात आणि एका कृषी पर्यवेक्षकच्या अंडर त्याच्या हाताखाली जवळजवळ 6 कृषी सहाय्यक असतात. ओके. आता एका कृषी सहाय्यकाकडं एक गाव पण असेल
6 गावं पण असतील. म्हणजे त्या गावाच्या लोकसंख्येनुसार किंवा त्या एरियानुसार बरेचसे क्रायटेरिया त्याला लावले जातात. त्यानुसार ही विभागणी बदलते. त्यामुळे खूप मोठं गाव असेल तर एकच गाव असतं किंवा 2 गाव असतं. जर लोकसंख्या कमी असेल, डोंगराळ भागात जसं असतं, लोकसंख्या कमी असते आणि एरिया खूप मोठा असतो. अशा ठिकाणी मग 5-6 गावं सुद्धा एका कृषी सहाय्यकाकडे असतात. तर त्याच्या 6 कृषी सहाय्यकांच्या वरती एक सुपरवायझर, ज्याला आपण कृषी पर्यवेक्षक म्हणतो, असे 2 मंडळ असतात. त्या 2 मंडळच्या वरती एक मंडल कृषी अधिकारी असतो. ओके. आणि मंडल कृषी अधिकाऱ्याला सिनियर जो असतो तो तालुका कृषी अधिकारी. मग एखाद्या तालुक्यामध्ये एक मंडळ असू शकेल किंवा 3, 4, 5 पण मंडळ असू शकतील. अगेन दॅट डिपेंड्स अपॉन व्हेरियस क्रायटेरिया. ओके. सो तालुका कृषी अधिकारी, त्यानंतर मंडल कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्याच्या वरती उपविभागीय कृषी अधिकारी. ही 3 पदं जी आहेत, ही 3 पदं आपण ऍग्री एमपीसीच्या मार्फत भरली जातात. येतं लक्षात? तर या 3 पदामध्ये आपल्याला डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे. आता ही पदं जी आहेत ही पदोन्नतीने पण भरले जातात. जसं आता कृषी पर्यवेक्षक मधून पदोन्नतीनं मंडल कृषी अधिकारी होणार आहे. मंडल कृषी अधिकाऱ्यातून पदोन्नतीनं तालुका कृषी अधिकारी होणार आहे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यातून पदोन्नतीनं एसडीओ किंवा उपविभागीय कृषी अधिकारी होणार आहे. म्हणजे 50% डायरेक्ट रिक्रुटमेंट, 50% पदोन्नती असा हा प्रकार असतो. आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्याला सिनियर असतो तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. तो एका जिल्ह्याला एक असतो. तो अख्ख्या जिल्ह्याचा कारभार सांभाळतो. इथं डायरेक्ट रिक्रुटमेंट होत नाही. हे संपूर्ण पद जे आहे ते पदोन्नतीनंच भरलं जातं. म्हणजे ही खूप अगदी स्वातंत्र्य वेळपासून मागणी आहे. जसं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFS मध्ये डीएफओ जो असतो, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, जो डायरेक्ट UPSC मार्फत भरला जातो, तसं आपल्याकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुद्धा भरला जावा अशी मागणी आहे. पण त्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये, संविधानामध्ये अमेंडमेंट करावं लागेल. आपल्याला चेंजेस करावे लागेल. त्यामुळं हे ऑल इंडिया कॅडर नाही आहे सध्या. पण कदाचित फ्युचरमध्ये सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन डिसिजन घेतला तर होऊ शकतो. सध्या तर हे पदोन्नतीचं पद आहे. त्याला इक्विव्हॅलंट एक पद आहे, प्रकल्प संचालक आत्मा. तर हे एक्सटेन्शन प्युअरली काम करणारी बॉडी आहे. तर इथं सुद्धा SEOचं पद असतं. यांना सुपिरियर जे ऑफिसर्स असतात त्यांना म्हणतात विभागीय कृषी सहसंचालक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये JDA म्हणतो, जॉईंट डायरेक्टर ऑफ ऍग्रीकल्चर. याला सिनियर असतात ते डायरेक्टर, कृषी संचालक. ओके. म्हणजे ही तुम्ही कृषी विभागामध्ये जॉईन झाल्यानंतर कृषी विभागातली ही हायेस्ट पोस्ट आहे. इथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पूर्ण राज्यात फक्त 6 कृषी संचालक आहेत. यांना कंट्रोल करणारा किंवा यांचा सुपरवायझरी ऑफिसर जो असतो तो आयुक्त कृषी, ज्यांना आपण कमिशनर ऑफ ऍग्रीकल्चर म्हणतो, तो IAS कॅडर मधील असतो. तर ही रचना झाली. तर इथं तुम्हाला लक्षात आलं की आपण ह्या 3 स्टेजेस मध्ये आपली रिक्रुटमेंट होणार आहे. तर इथं पदोन्नतीच्या संधी पण मी तुम्हाला सांगतोय. आवाज कमी येतोय का? सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे का सांगा? जीवन चव्हाण, आणखीन कोणाकोणाला इश्यू आहे आवाजाचा? ओके. जीवन, तुमचा आवाज बघा, तुमच्या मोबाईलचा आवाज वगैरे कमी असेल, चेक करा. ओके. सो इथं पदोन्नतीच्या संधी पण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कृषी विभागामध्ये रचना तुम्हाला लक्षात येईल. मंडळमध्ये 885 आहेत. त्यानंतर 1/3 पोस्ट तालुका कृषी अधिकाऱ्याचे आहे. आता तालुका कृषी अधिकारीमध्ये जे काही व्हॅकन्सी असतील, ओके, तर या व्हॅकन्सी समजा तुम्ही मंडळ म्हणून जॉईन झाला, नंतर तुम्ही प्रमोशनसाठी आता वाट बघताय. तर आता इथं समजा 50 जागांची व्हॅकन्सी आहे, जस्ट फॉर एक्झाम्पल. तर ही सगळ्याची सगळी व्हॅकन्सीची जागा आहेत, ह्या आपल्या ऍग्री एमपीसीच्या थ्रू भरल्या जात नाही. त्याच्यातल्या 50% जागा ज्या आहेत त्या ऍग्री एमपीसीच्या थ्रू, म्हणजे 25 जागा ऍग्री एमपीसीच्या थ्रू भरल्या जातात आणि 25 पदोन्नतीतून. आता या 885 मधून 25 लोकांचीच पदोन्नती होणार आहे. ओके. सेम केस तालुका कृषी अधिकाऱ्यांची पद आहेत 351. ऍक्च्युली क्लास 1 ची पदं आहेत फक्त 90. आता समजा इथं जर 20 जागांची व्हॅकन्सी असेल तर 10 जागाच फक्त पदोन्नतीने भरल्या जातील. म्हणजे इथं अगेन 351 मधून 10 लोकांचं प्रमोशन होणार आहे. मला तुम्हाला ह्याच्यातून हे सांगायचं आहे की डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे हे जवळजवळ सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हीच गाथा कथा आहे की प्रमोशनच्या संधी खूप कमी कमी होत जातात आणि खूप वर्ष प्रमोशनला लागतात. म्हणजे आपल्याकडं मिनिमम म्हणतोय मी 10 ते 15 वर्ष तुम्हाला प्रमोशनला लागतील.
जर तुम्ही मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी ह्या पदावरती जॉईन झालात. मी तुम्हाला आत्ताच का सांगतोय, कारण आता तुम्हाला संधी आहे. तुम्ही जर आता सध्याच जर क्लास 1 झाला तर तुमच्या आयुष्यातली जी जे काय 10-15 वर्ष असतील ती आत्ताच तुमची वाचतील. ही तुमची वाचलेली कुठे उपयोगाला पडतील, की तुमच्या पुढच्या पदोन्नतीला उपयोगाला पडतील. वरती पदोन्नती खूप सोप्या आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला एसडीओ मधून ह्या 33 जागा आहेत, या 33 जागा आहेत. म्हणजे 90 मधून तुम्हाला 60 मध्ये जायचं आहे. ओके. अगेन याच्यातून तुम्हाला जेडीएला थोड्या संधी कमी आहेत. पण तुमच्या वर जसं जाल तसे इथं रिटायरमेंट पण खूप होते ह्या लेवलला. त्यामुळे इथं कॉम्पिटिशन तसं खूप कमी राहतं. सांगायचा हेतू हा आहे, की आपण अभ्यास करताना एसडीओच होणार आहे, क्लास 1च होणार आहे. ह्या जिद्दीनं अभ्यास करा. तुम्ही आता जे वर्षभर कष्ट घाल त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल. कारण इथं मंडल झालेला जास्तीत जास्त एसडीओ होऊन रिटायर होईल. पण इथं जर क्लास 1 झाला तर तुम्ही जेडीए किंवा डायरेक्टर पर्यंत आरामात जाऊ शकता. कारण तेवढ्या व्हॅकन्सी आहेत. ओके. आता नेक्स्ट आपण ऍक्च्युअली एक्झामकडे वळू. सगळ्यांना एक बेसिक क्रायटेरिया माहिती आहे. एक्झाम एमपीएससी जी घेते त्यामध्ये वयोमर्यादा किमान 18 असते. त्यानंतर ओपन साठी तुम्हाला 38 ही वयोमर्यादा आहे. त्यानंतर मागासवर्गीय किंवा इतर कॅटेगरीसाठी तुम्हाला 5 वर्ष शिथिल केलं जातं. हे सगळं तुम्हाला नियम माहित आहेत. कोण कोण ऍग्री एमपीएससी देऊ शकतो? ऍग्री विद्यापीठामध्ये जे जे कोर्सेस आहेत तर त्या सर्व कोर्सेस मधील विद्यार्थी ऍग्री एमपीएससी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बीएससी ऍग्री तरी देऊ शकतो, बीएससी हॉर्टिकल्चर पण देऊ शकतो, जे ऑलरेडी इन्क्लुडेड आहेच. त्यानंतर 2011 ला एक जीआर आला, त्याच्यामध्ये कृषी जैव तंत्रज्ञान, ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, त्यानंतर होम सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, फिशरी सायन्स आणि हॉर्टिकल्चर हे सगळे अलाउड केलेले आहेत. जर तुम्ही ही तुमची क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके. आता सिलेबस काय आहे तर याच्या अगोदर लक्षात घ्या, ऍग्रीकल्चर, फॉरेस्ट्री आणि इंजिनिअरिंग या तिन्ही विभागासाठी ज्या परीक्षा होत होत्या ह्या सेपरेट होत होत्या. पण आता कसं हे तिन्ही जे डिपार्टमेंट आहेत ते छोटे छोटे आहेत कम्पॅरेटिव्हली. एमपीएससीची जी राज्यसेवेची परीक्षा होत्या त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या पोस्ट असतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट. तर त्या कम्पॅरिझन मध्ये या 3 डिपार्टमेंटसाठी स्पेशली एक्झाम घेणं हे एमपीएससी साठी सुद्धा खूप वेळ खाऊ होतं, कारण व्हॅकन्सी पण प्रत्येक डिपार्टमेंटला दरवर्षी कमी कमी असणार आहे. तर याच्यामध्ये मग एमपीएससीने एक मार्ग शोधला की या तिन्ही विभागाच्या पूर्व परीक्षा कॉमन करून टाकली. तर आता जो सिलेबस आहे तो तिन्हीला असणार आहे. म्हणजे तर तुम्ही ऍग्री एमपीएससीचा जर अभ्यास करत असाल तर सायमल्टेनियसली तुम्ही फॉरेस्ट्री पण देऊ शकता. ओके. ह्याच्या अगोदर तुम्हाला वनसेवा आणि कृषी सेवा करायची असेल तर दोन्ही वेगवेगळा अभ्यास करावा लागायचा, कारण दोन्हीची प्रिलिम्स वेगळी होती आणि मेन्स पण वेगळी होती. आता मेन्स फक्त वेगळी आहे पण प्रिलिम्स मात्र सेम झालेले आहे. म्हणजे इथं आता तुम्ही एक्झाम दिल्यानंतर आता ऍग्रीकल्चरचा स्टुडंट असेल तर तो ऑफकोर्स इंजिनिअरिंगला तो क्वालिफाय असणार नाही. तो फक्त ऍग्रीकल्चर आणि फॉरेस्ट्री 2च एक्झाम देऊ शकेल. तर या केसमध्ये तुमचा ऍग्रीकल्चरचा कट ऑफ वेगळा लागेल आणि फॉरेस्ट्रीचा कट ऑफ वेगळा लागेल. आता हा सिलेबस काय आहे आणि ह्याचं डिटेल अनालिसिस आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता फक्त एवढंच बघा की मराठी इंग्लिश हे 2 विषय आहेत. त्यानंतर सामान्य क्षमता चाचणी, याच्यामध्ये चालू घडामोडी आहे, करंट अफेअर्स, पॉलिटी आहे, सायन्सचा सब्जेक्ट ऍड केलेला आहे, भूगोल ऑलरेडी होता तो आहे तसा ठेवलेला आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी हा आधी नव्हता, हा ऍड केलेला आहे. हा आधी फक्त फॉरेस्ट्रीला होता. त्यानंतर पर्यावरण, तर पर्यावरण सुद्धा आधी आपल्याला टॉपिक नव्हता, म्हणजे इतका डिटेल सिलेबस नव्हता. ओके. तर हा प्रिलिमला सिलेबस आहे. याच्यावरती डिटेल अनालिसिस आपण उद्या बघणार आहोत. आता याच्यामध्ये नेमकी परीक्षा होते कशी, तर प्रिलिम्स मध्ये बघा की सॉरी इथं प्रिलिम्स झालेला आहे, इथं थोडं मेन्स करा. ओके. तर आपण आता पूर्व परीक्षेबद्दल बघितलं, इथं आता मुख्य परीक्षेबद्दल बघतोय. मुख्य परीक्षेला 2 पेपर असणार आहे. एक असणार आहे कंपल्सरी ऍग्रीकल्चर आणि दुसरा पेपर जो आहे तो ऑप्शनल पेपर असतो. म्हणजे जे ऍग्रीकल्चरचे स्टुडंट आहेत ते ऍग्रीकल्चर विषय घेऊ शकतात, जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत ते इंजिनिअरिंगचा विषय घेऊ शकतात. पेपर 1 जो आहे हा कंपल्सरी असल्यामुळे याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती कमी असते. पेपर 2 मात्र
त्या विषयातले एक्सपर्ट म्हणजे ऍग्रिकल्चर विषय घेणार आहेत, जे इंजिनिअरिंगचे आहेत ते इंजिनिअरिंग विषय घेणार आहेत. त्यामुळे इथं मात्र डिफिकल्टी लेवल जास्त असणार आहे. दोन्हीकडे 100-100 प्रश्न असतात, 200 गुण आहेत, त्याला निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये विषय कुठले कुठले असतात? पेपर 1 जो कंपल्सरी आहे मुख्य परीक्षेला, त्याला ॲग्रॉनॉमिक विषय असणार आहे, तो 80 मार्काला आहे, म्हणजे वेटेज जास्त आहे. सॉइल सायन्स हा 40 मार्काला आहे. त्यानंतर ॲग्री इंजिनिअरिंगचा पोर्शन जो आहे, त्याच्यामध्ये फार्म मशिनरी आलं, ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग, सॉइल वॉटर कन्झर्वेशन, फार्म स्ट्रक्चर, इरिगेशन, हे सगळे विषय 80 मार्क्सला आहेत. तर हे हा जो पेपर 1चा सिलेबस आहे, हा त्यामुळे दोघांना कॉमन आहे. इंजिनिअरिंगला हे 2 विषय शिकावे लागतील, ऍग्रिकल्चर वाल्यांना इंजिनिअरिंग शिकावं लागेल. त्यामुळे इथं डिफिकल्टी लेवल आहे ती कंपॅरेटिव्हली कमी असते, म्हणजे सोपा पेपर निघतो. ते जर आपण ऑप्शनल ऍग्रिकल्चर निवडला, जो आपण निवडणार आहात, कारण तुम्ही सगळे ऍग्रिकल्चरचेच आहात, तर इथं मात्र विषय जे आहेत ते थोडे टफ पण आहेत आणि विचारले जाणारे प्रश्न पण थोड्या डिफिकल्टी लेवलचे विचारले जातात. त्याच्यामध्ये बॉटनी आहे. हा बॉटनीचा सिलेबस खूप जास्त मोठा आहे. त्या कंपॅरेटिव्हली मार्क्स याला फक्त 40च आहेत. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शनमध्ये एंटॉमॉलॉजी 20 मार्काला, पॅथॉलॉजी 20 मार्काला, हॉर्टिकल्चर 40 मार्काला आहे, एक्सटेन्शन 30 मार्काला आहे, इकॉनॉमिक्स आहे ते 20 मार्काला आहे, ॲनिमल हजबंडरी, डेअरी 20 मार्काला आणि फूड सायन्स आहे तो 10 मार्काला. म्हणजे फक्त 5 प्रश्न तिथे विचारले जातात. ओके. तर हा सिलेबस आहे. इथं फक्त तुम्हाला मी सिलेबसची ओळख करून देतोय. नंतर आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं याचं डिटेल्ड अनालिसिस तुम्हाला मी ज्या त्यावेळी सांगणार आहे. ओके. आता आपण मेन प्रश्न ओरिएंटेशन मध्ये मला जो घ्यायचा आहे की आपण प्रिपेअर कसं केलं पाहिजे. ऍग्री एमपीएससीचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, त्यावेळी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता याच्यातला पहिला डिफरन्स, तुम्ही आतापर्यंत समजा डिग्रीचा जो पेपर लिहिला असेल, तर तो रिटर्न पेपर होता. आणि आता ऍग्री एमपीएससी किंवा एमपीएससीची कुठलीही परीक्षा घ्या, ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा असते. म्हणजे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात आणि त्यातील एक पर्याय निवडायचा असतो. तर ह्याच्या दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे, रिटर्न एक्झाम आणि एमसीक्यू मध्ये. तर डिफरन्स जर एक्झाम मध्ये असेल तर अभ्यासामध्ये तो अभ्यास करताना सुद्धा तो फरक असला पाहिजे. नाहीतर जर आपण रिटर्न एक्झामला जशा पद्धतीने अभ्यास करतो तशा पद्धतीने जर एमसीक्यूला अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेत यश मिळणार नाही. तर मेन फरक काय असतो लक्षात घ्या. रिटर्न एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, त्याच्या खाली ब्लँक स्पेस असेल आणि तुम्हाला सगळं आठवून आठवून लिहावं लागेल. एमसीक्यू मध्ये तसं आहे का? तुम्हाला हा प्रश्न असणार आहे आणि त्याच्या खाली 4 पर्याय असणार आहेत आणि त्यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला खूप काही लक्षात ठेवायची गरज नाही. जिथं फॅक्च्युअल डेटा आहे तिथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण तुम्ही कधीतरी वाचलेला आहे, तुम्ही एखादी संकल्पना व्यवस्थित समजावून घेतलेली आहे, तर अशा वेळी तुम्ही 4 पर्यायापैकी लॉजिक लावून पर्याय निवडू शकता. ओके. पण रिटर्न मध्ये तसं होत नाही. रिटर्न मध्ये सगळं तुम्हाला आठवून लिहायचं असतं. त्यामुळं रिटर्न मध्ये जसा अभ्यास करताय तसं इथं करणं अपेक्षित नाही. इथं कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, तर सगळ्यात आधी सिलेबस काय आहे आणि याच्यावरती आतापर्यंत आयोगाने याच्या अगोदर काय काय प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स पेपर्स आहेत ते एकदा तुम्ही डोळ्याखालनं घातलं पाहिजे. त्यावरून तुम्हाला एक रफ आयडिया येईल की हा सिलेबस आहे आणि याच्यावरती असा असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही वाचायला घ्याल, म्हणजे काय टेक्स्ट बुक असेल, नोट्स असेल, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला फोकस जो असेल तुमचा, तो कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती असला पाहिजे. म्हणजे तुमच्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत. लक्षात घ्या, इथं अगेन इथं थोडा या विषयाशीच रिलेटेड सांगतो की तुम्ही जो एमसीआरचा अभ्यास केलेला आहे, एमसीआर मध्ये बऱ्यापैकी फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात किंवा वन लाईनर टाईप मध्ये क्वेश्चन्स असतात, ज्याचं उत्तर एका शब्दात असतं. तर ऍग्री एमपीएससी मध्ये सुद्धा असे प्रश्न असतील, पण निम्मे प्रश्न 50% क्वेश्चन्स असे असणार आहेत, त्याच्यावरती तुमची संकल्पना चेक केली जाईल. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर आहे का ते चेक केलं जाईल. तर अशा प्रश्नांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. जे फक्त पाठांतर करणारे आहेत किंवा की परीक्षेला एवढं विचारतात तर एवढं रट्टा मारतो आणि जातो, अशा पद्धतीने जे आपण डिग्रीला अभ्यास केला आहे किंवा काही प्रमाणात एमसीआर ला सुद्धा केलेला आहे, तर इथं कन्सेप्ट जर त्याचे क्लिअर नसतील तर त्या विषयांमध्ये किंवा त्या प्रश्नांमध्ये तो मार खातो आणि त्याचं ओव्हरऑल जे मेरिट आहे त्याचं खाली येतं आणि तो यादीच्या बाहेर जातो. त्यामुळं तुम्हाला इथं एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. तुम्ही तिकडं गोल्ड मेडलिस्ट असाल, तुम्ही तिकडं एमसीआर महाराष्ट्र टॉपर असाल म्हणून तुमचं इकडे सिलेक्शन झालं पाहिजे असं नसतं. म्हणजे हा क्रायटेरिया कसा झाला, तुम्ही स्वतः बघा की 10वीला बोर्डात असणारे विद्यार्थी पुढे किती टिकतात. त्याचा अर्थ ते हुशार नव्हते का, ते बाय लक
10वी बोर्डात आले का, तर असं नाही, ते हुशार होतेच, पण 10वी बोर्डाला जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला, तिकडे त्यांना यश मिळालं. इथं MCR ला जी रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, तुमचं तिकडे सिलेक्शन झालं किंवा तुम्हाला पाहिजे ते युनिव्हर्सिटी मिळाली. पण म्हणून तुमचं इकडे पण त्याच पद्धतीने अभ्यास करणार आणि माझा ऍग्री एमपीएससी मधून पोस्ट मला मिळाली पाहिजे असं होत नाही. ऍग्री एमपीएससी ची रिक्वायरमेंट थोडी वेगळी आहे. इथं सुद्धा फॅक्च्युअल डेटा वरती प्रश्न विचारले जातील, पण ते काही प्रमाणात. मोस्ट ऑफ द क्वेश्चन किंवा ऍटलीस्ट 50% क्वेश्चन हे तुमचे कन्सेप्ट चेक करणारे असतील आणि तिथं जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही गोंधळून जाणार. ओके, सो कन्सेप्च्युअल क्लिअरिटी हा पहिला तुमचा फोकस असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर काल युट्यूबला टाकलेला व्हिडिओ बघितला असाल नोट्स मेकिंग मध्ये, तिथेही मी तुम्हाला सांगितलं की 1-2 रीडिंग झाले, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, त्यानंतर तुम्ही शॉर्ट नोट्स काढले पाहिजे, ज्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा मोस्टली असला पाहिजे, जो तुम्हाला लक्षात राहत नाही, ज्याचं वारंवार तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे. आणि हे सगळं झालं तर ह्याच्यावरती मग पुन्हा जेवढ्या काय प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत किंवा जेवढे काय एमसीक्यूच्या बुक्स आहेत त्या विषयातले, तेवढे तुम्ही सोडवले पाहिजे. जेवढे मॅक्झिमम तुम्ही एमसीक्यू सोडवाल तेवढं तुमचा टेम्परामेंट जो आहे एमसीक्यू बाबतचा तो आपोआप डेव्हलप होत जाईल. म्हणजे एखादा क्वेश्चन एक्झाम मध्ये जर अशा पद्धत ट्विस्ट करून विचारला तर तुमचं एवढा अभ्यास झालेला असतो. मी स्वतः तो JRF ला पण अनुभव घेतलेला आहे किंवा ऍग्री एमपीएससी ला अनुभव घेतलाय किंवा UPSCच्या प्रिलिम्सला सुद्धा मी तेवढा अनुभवलेला आहे. तुमचा जर अभ्यास परफेक्ट असेल तर तुम्ही क्वेश्चन बघितल्या बघितल्या जज करू शकता की हा गुगली क्वेश्चन आहे, याचं उत्तर देणं अपेक्षित नाही आणि तो क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे हा कॉन्फिडन्स कधी येतो, त्यावेळी तुमची तेवढी जर तयारी असेल. म्हणजे मी ज्यावेळी JRFचा अभ्यास करत होतो त्यावेळी एखादा क्वेश्चन मला येत नाही तर अख्ख्या देशात कोणाला येत नाही, हा म्हणजे हॉर्टिकल्चर मध्ये एवढा कॉन्फिडन्स मला असायचा, कारण तेवढं परिश्रम तेवढे कष्ट मी घेतले होते. ओके, तर तेवढी तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे आणि तेवढी तयारी करून घ्यायची माझी तयारी आहे, पण तेवढा अभ्यास करण्याची तुमची तयारी पण असली पाहिजे. ओके, सो जेवढा तुम्ही एमसीक्यू सोडवाल या परीक्षेमध्ये तेवढा तुम्हाला फायदा होईल. अशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. एक जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू यावा म्हणून मी काही सॅम्पल क्वेश्चन्स घेतलेले आहे, की तुम्हाला एक रफ आयडिया येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. जसं मी आता म्हटलं की 50% फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील, 50 कन्सेप्च्युअल असतील, तर कशा पद्धतीने असतील. एक सॅम्पल क्वेश्चन बघा. हा ऑलरेडी आपल्याला ऍग्री एमपीएससी मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन आहे, कोल्हापूर इज अ हेडक्वार्टर ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक डॅश डॅश ॲग्रोक्लायमॅटिक झोन ऑफ महाराष्ट्र. हा आता पाठ हे करू शकता किंवा तुम्ही जर नोट्समध्ये मॅपमध्ये जर बघितलं असेल वेगवेगळे ॲग्रोक्लायमॅटिक झोन, तर तिथं तुम्हाला लक्षात येईल की सब माउंटेन झोन जो आहे तो सह्याद्रीला जस्ट लागून आहे आणि मग तसे लोकेशन कुठं आहे तर कोल्हापूरला आहे. जो माउंटेन झोन आहे त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते इगतपुरीला आहे, जे नाशिक जवळचं लोकेशन आहे. तर मॅप रीडिंग करून पण हे लक्षात ठेवू शकता. तसं लक्षात राहत नसेल तर तुम्ही ह्याच्या शॉर्ट नोट्स काढून सुद्धा लक्षात ठेवू शकता. हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ओके, इथं तुम्ही जास्तीत जास्त काय लॉजिक लावू शकता. आता कोल्हापूरचं लोकेशन कुठं आहे तर सह्याद्रीच्या जस्ट लागून आहे. म्हणजे पन्हाळा हा सह्याद्री माउंटेन रेंज जिथून चालू होते त्याचा एक 30 किलोमीटर 20-30 किलोमीटरवरती कोल्हापूर आहे, म्हणजे माउंटेनच्या जवळ आहे. ओके, मग इथं सेंट्रल महाराष्ट्र प्लेन झोन मध्ये येतो का कोल्हापूर? नाही आहे. ओके, नंतर वेस्टर्न घाटमध्ये हा आपण ऑप्शनला ठेवू. नंतर वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन, आता हा प्लेन मध्ये येतं का? जस्ट सह्याद्री लागून आहे, त्यामुळे आपला ऑप्शन या दोन पैकी एक असणार आहे. ओके, तुम्हाला एक्झॅक्टली माहित असेल तर तुम्ही सब माउंटेन झोन हे उत्तर द्या, नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही 2 ऑप्शन तरी कट केलेत आणि इथं तुम्ही चान्स घेऊ शकता. म्हणजे हे जसं आपलं टीचिंग पुढे होईल तसं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेन की जिथं 2 असे ऑप्शन कट होतात आणि 2 पैकी एक निवडायचं असतं, तिथं का तुम्हाला चान्स तिथं तुम्ही टिक मार्क कुठलं तरी एकाला केलेलं का फायदेशीर राहील, जे तुम्हाला मी ते कॅल्क्युलेशन करून नंतर दाखवेन. कारण आपल्याला फक्त 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, तो नंतरचा पार्ट आहे. आपल्या जसं टीचिंग सुरू होईल तसं मी तुम्हाला कशा पद्धतीने क्वेश्चनला अप्रोच झालं पाहिजे याच्यावरती आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. कारण प्रत्येक टॉपिक नंतर आपण त्या विषयावरचे आयोगाने विचारलेले प्रश्न क्लासमध्येच डिस्कस करणार आहोत. त्यावेळी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं जाईल. ओके, तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला अप्रोच व्हायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अगेन हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, पण इथेही काही लोक चुका करतात. आता पोटॅटो एलिफंट याम हे कुठल्या प्रकारचं क्रॉप आहे? हे आता फायबर तर याच्यापासून आपण काढत नाही, ह्याला आपण स्पाइस पण म्हणू शकत नाही, फॉरेज पण नाही आहे, मग राहिलं ट्युबर क्रॉप. ओके, तर हा
सोपा क्वेश्चन. आता याच्यामध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला ट्विस्ट केलं जातं किंवा कन्सेप्ट तुमची कशी चेक केली जाते. 62 नंबरचा क्वेश्चन बघा, हा ऑलरेडी विचारलेला आहे. डिसएडव्हान्टेजेस ऑफ मिनिमम टिलेज आर. म्हणजे इथं डिसएडव्हान्टेज विचारलेला आहे. मिनिमम टिलेज हे फायदेशीर असतं, पण याचं काही नुकसान पण आहे. तर नुकसान कुठले कुठले आहेत? आता जर इथं तुम्हाला कॉन्सेप्टच माहित नसेल मिनिमम टिलेज काय असतं, तर तुम्हाला याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे पाठ करावे लागेल. आणि अशा कॉन्सेप्ट मध्ये जर पाठ करत बसाल तर एखादा कुठेतरी ऑप्शन ट्विस्ट केलेला असतो आणि तिथे तुम्ही बरोबर ट्रॅप होता आणि तुम्ही चुकीचा ऑप्शन टिक करता. आता मिनिमम टिलेज मध्ये काय होतं, आपण टिलेज ऑपरेशन जमिनीमध्ये कमीत कमी करतो. त्यामुळं जमीन जी आहे ती भुसभुशीत राहत नाही. ओके. त्यामुळे जे आपण सीड सोईंग करणार आहोत, तर सीडला जर्मिनेशन झाल्यानंतर वरती याला अडथळा तयार होतो. जमीन जर भुसभुशीत असेल तर सीड मधून जर्मिनेशन होऊन पान जे आहे ते लगेच वरती येईल. ओके. तर मिनिमम टिलेज मध्ये थोडं हार्ड सरफेस तयार असल्यामुळे इथं सीड जर्मिनेशन जे आहे ते कमीत कमी होतं. कुठल्याही प्लांटची सगळ्यात डेलिकेट स्टेज जी आहे ती सीड जर्मिनेशनची असते. तर अशा वेळी त्याला जर काय अडथळा असेल तर ते खालून वरती जमिनीच्या वर येऊ शकत नाही. ओके. सो हा एक डिसएडव्हान्टेज आहे. मोर नायट्रोजन लागतो. आता मोर नायट्रोजन का लागतो? कारण मिनिमम टिलेज ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्या शेतातला काडी कचरा हा शेतातच असतो. आता हा ऑर्गॅनिक मॅटर आहे. ऑर्गॅनिक मॅटर जर कुजवायचं असेल तर जमिनीतल्या सूक्ष्मजीवांना ते कुजवण्यासाठी एनर्जी लागते. एनर्जी लागत असेल तर एनर्जी म्हणजे त्यांना त्यांच्या बॉडी फंक्शनिंगसाठी एनर्जी आणि नायट्रोजन ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. जर त्यांना नायट्रोजन लागत असेल तर ते कुजवताना जर समजा ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल तर ते कुजवायला मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या जास्त वाढेल. मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या जास्त वाढली तर त्यांना लागणारं नायट्रोजन जे आहे ते सुद्धा जास्त लागेल. मग हे नायट्रोजन एकतर त्या ऑर्गॅनिक मॅटर मधलं वापरतात किंवा जमिनीतलं वापरतात. तर ऑर्गॅनिक मॅटर मध्ये सीएन रेशो ही कॉन्सेप्ट आहे. मी जस्ट तुम्हाला एक ओरिएंटेशन मध्ये सांगतोय कशा पद्धतीनं अप्रोच आपण क्वेश्चनला झालं पाहिजे. सीएन रेशो जर वाईड असेल म्हणजे कार्बनचं प्रमाण जास्त असेल आणि नायट्रोजनचं प्रमाण कमी असेल त्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये, तर अशा केसमध्ये काय होतं, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना तो जो काही काडी कचरा ऑर्गॅनिक मॅटर आहे तो कुजवण्यासाठी जास्त नायट्रोजनची रिक्वायरमेंट लागते आणि ते नायट्रोजन त्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये नसतं. अशा वेळी ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, सॉइल मधून नायट्रोजन उचलतात. आता सॉइल मधून जर नायट्रोजन उचललं तर तुम्ही त्या सॉइल मध्ये जे काही प्लांट लावणार आहात किंवा जे काही सीड्स सो केलेले आहेत, तर त्या सीड्स जर्मिनेशन झाल्यानंतर त्याला नायट्रोजन कमी पडणार. त्यामुळे इथं जास्त नायट्रोजन ऍड केला जातो. ओके. त्यांचं सोईंग ऑपरेशन डिफिकल्ट आहे का? आहे. कारण काडी कचरा असल्यामुळं स्वच्छ जमिनीमध्ये काडी कचरा बाजूला केलेल्या जमिनीमध्ये जसं आपण सोईंग ऑपरेशन मशीनच्या सहाय्याने वगैरे करू शकतो किंवा इव्हन बैलगाडीने, तर तेवढ्या इझिली करू शकत नाही. नंतर कंटिन्युअस यूज ऑफ हार्बिसाइड्स करावं लागतं का? हा डिसएडव्हान्टेज आहे का? तर आहे. कारण मिनिमम टिलेज मध्ये आपण तण जे आहे ते तण काढण्यासाठी कुठलीही मशिनरी वापरत नाही, कुठलेही मजूर वापरत नाही. ते तण आपण जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला तणनाशक मारण्याशिवाय पर्याय नसतो. ओके. आणि आपण जे नांगरणी करतो किंवा त्यानंतर टिलेज ऑपरेशन्स करतो त्यामध्ये सनलाईटला एक्सपोज होतात हे जे काही तण असतात किंवा तणांचे जे बिलो सॉइल पार्ट्स असतात हे सनला एक्सपोज होऊन वाळून जातात, नष्ट होतात. तर इथं मिनिमम टिलेज फक्त आपण प्लाविंगच करतोय, त्यानंतर दुसरे कुठलेच टिलेज ऑपरेशन्स करत नाही. तर अशा वेळी तण जे आहे ते जमिनीत त्यांचे जे प्रोपॅग्युल्स आहेत, बिलो सॉइल पार्ट जे आहेत ते तसेच राहतात आणि लगेच पुढच्या सीझनला ते वाढतात. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव मिनिमम टिलेज मध्ये जास्त असतो. आणि आता आपण टिलेज ऑपरेशन करणार नाही त्यामुळे हार्बिसाइड्स मारण्याशिवाय, तणनाशक मारण्याशिवाय पर्याय नाही. तर असे हे चारही प्रश्न बरोबर आहेत. तर इथं ऑल ऑफ दी अबव. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही मग ए बी आहे का किंवा एबीसीच आहे का अशा पद्धतीने कन्फ्युज होऊ शकता. ओके. त्यानंतर लास्ट एक प्रश्न आहे, शोनाइट अ बाय प्रोडक्ट ऑफ अ कोस्टल सॉल्ट इंडस्ट्री इज अ डॅश डॅश फर्टिलायझर. आता हा प्रश्न असा आहे की आता प्रिव्हियस इयरली विचारलाय, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास केला, योग्य पर्याय तुम्ही तुम्ही बघितला काय आहे त्याचा आन्सर आणि ते मग तुम्हाला पाठ झालं. पण एक्झाम मध्ये असे क्वेश्चन्स पण येतील की जे तुम्ही कुठेही वाचले नसणार आहे. मग असे क्वेश्चन ज्यावेळी येतात, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, तुमचा अभ्यासच एवढा पाहिजे की तुम्ही क्वेश्चन बघितल्या बघितल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा क्वेश्चनचा आन्सर कोणालाच येणार नाही. मग असे क्वेश्चन तुम्ही स्किप ही बिंदास करू शकता. लक्षात घ्या,
म्हणजे अटेम्प्ट किती करायचे ह्याला सुद्धा लॉजिक आहे. तुमचा अभ्यास तेवढा असेल तर तुम्ही इझिली तुम्हाला लक्षात येतं की हा क्वेश्चन स्किप केला पाहिजे. मला याचं अजिबातच माहित नाही. चारही क्वेश्चन्स मला बरोबरच वाटतं किंवा चारीपैकी कुठलं उत्तर मला कॅन्सल वगैरे करता येत नाही. अशा वेळी असे प्रश्न स्किप केले पाहिजे. अशा एका क्वेश्चननी तुमचं मेरिट वरती काहीही परिणाम होत नाही. कारण अशा क्वेश्चनचं आन्सर 99% लोकांना आलेलं नसतं आणि जो 1% ला आलेला असेल समजा एखादा सॉइल सायन्समध्ये एम-एस-सी केलेला आहे किंवा पी-एच-डी केलेला आहे, तो एक्झामला आहे. तर त्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर आला म्हणून तो मेरिटमध्ये एकदम वर जाईल असं नसतं. त्याला बाकीच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये अबोव्ह एव्हरेज परफॉर्म करावं लागेल. ओके. सो हे सगळं कधी डेव्हलप होतं तुम्ही ज्यावेळी मॅक्सिमम एमसीक्यू सोडवाल तेवढा अभ्यास तुमचा तयार असेल. ओके. तर आता तुषार आपले जे डाउट्स आहेत ना ते आपण नंतर एकत्रित डिस्कस करणार आहोत. आधी मला जे तुमच्या समोर प्रेझेंट करायचं आहे ते आपण त्याच्यावरती चर्चा करू आणि ते झाल्यानंतर तुमचे इंडिव्हिज्युअल डाऊट आपण घेऊया. मी अनम्यूट करतो. तुम्ही व्हॉइसने किंवा चॅटने दोन्ही पद्धतीने डाऊट विचारू शकता. ओके. तर आपण आता कोचिंगमध्ये काय शिकणार आहोत बघा. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की किती नंबर ऑफ अवर्सचं टीचिंग होणार आहे. आता प्रिलिम्सचं मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस पूर्णपणे चेंज झालाय. तर सुरुवातीचा जो सिलेबस होता तो कंपॅरेटिव्हली छोटा होता. त्यामध्ये ॲग्रीकल्चर पार्ट होता. तो ॲग्रीकल्चरचा पार्ट पुन्हा मेन्सला पण होता. त्यामुळे तिथं मात्र नंबर ऑफ अवर्सचं टीचिंग कमी असायचं. पण इथं आपल्याला मिनिमम 200 अवर्स घड्याळी 200 तासचं टीचिंग आपलं होणार आहे. त्यामुळं कुणीही कंटाळा करायची गरज नाही. सर माझा डेटा पॅक संपला, सर कंटाळा येतोय. तुम्हाला जर सिलेक्शन स्वतःचं घडवून आणायचं असेल, तर मी 200% द्यायला तयार आहे. तुम्ही ॲटलीस्ट 100% तरी दिलं पाहिजे. म्हणजे मी 10 पावलं पुढे टाकायला तयार आहे. तुम्ही 2 पावलं तरी टाकली पाहिजे. आणि तेवढं जर तुमच्यामध्ये गट्स असतील, तेवढे जर एफर्ट्स करायची जर तयारी असेल, तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही एक्झामला जेवढं स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे, तेवढंच तुम्ही अभ्यास कराल, याची जबाबदारी मी घेतो. ओके. सो मेन्सला आपलं 200 घड्याळी तासाचं टीचिंग होणार आहे. मुख्य परीक्षेला पेपर 1 कंपल्सरी जो आहे त्याला 150 अवर्स मिनिमम लागतील आणि ॲग्रीकल्चर ऑप्शनल जो आहे त्याला 150 म्हणजे हे टोटल मिळून 300 तास आणि सगळा कोर्स मिळून बघितला तर मिनिमम तुमचे 500 अवर्स होतील. आता हे मी मिनिमम सांगतोय. हे 500 ते 600च्या रेंजमध्ये असतं. ओके. म्हणजे डिपेंड्स अपॉन लेक्चरमध्ये तुमच्या शंका किती येतात. ह्या अशा बऱ्याचशा शेड्यूलमध्ये ते पुढं-मागं होऊ शकतं. ओके. पण मिनिमम 500 अवर्सचं टीचिंग असेल. याच्यामध्ये तुम्हाला काय-काय मिळणार आहेत बघा. प्रिलिमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. मेन्सचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. म्हणजे ही तुम्हाला मी गॅरंटी देतोय. म्हणजे हे लेक्चर रेकॉर्ड होतंय. नंतर YouTubeवरती पण जाईल. कुठलाही सिलेबस स्किप केला जाणार नाही. कुठलाही फॉल्स प्रॉमिसेस तुम्हाला दिलं जाणार नाही. जे काही तुम्हाला प्रॉमिसेस केलेलं आहे ते 100% डिलिव्हरी होईल. ओके. नंतर तुम्ही एकदा क्लासचे स्टुडंट झाला, तर तुम्ही कायम माझ्या टचमध्ये असणार आहे. ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला असाल, तर तुमचा इंटरव्ह्यूचा जो गाईडन्स आहे किंवा जो मॉक इंटरव्ह्यू आहे, तो फ्रीली अरेंज केला जाईल. त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूला पण गाईडन्स भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मेन्स मुख्य परीक्षेच्या ज्या आहेत, त्याच्या प्रिंटेड नोट्स भेटतील. पूर्व परीक्षा ज्या आहेत, त्यामध्ये बरीचशी पुस्तकं जी आहेत, पूर्व परीक्षेचा सिलेबस तुम्ही बघितला असेल. हा काही खूप वेगळा सिलेबस नाही आहे. जो ऑलरेडी कंबाईनला आहे, राज्यसेवा पूर्वला आहे. याच्यातले काही पार्ट्स घेतलेले आहेत. त्याचं मटेरियल बाजारात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. पण ती पुस्तकं आम्ही तुम्हाला सांगू, काही विषयांमध्ये फॅकल्टीच्या हँड रिटन नोट्स आहेत. त्याच्या तुम्हाला पी-डी-एफ प्रोव्हाईड केल्या जातील. ज्या पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर प्रिंट प्रिंट काढू शकता. काही फॅकल्टीच्या नोट्स आहेत त्या टायपिंग केलेल्या नोट्स आहेत त्याही तुम्हाला मिळतील. पण याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतोय, की नोट्स ह्या रिव्हिजनसाठी असणार आहे. म्हणजे हे हे कुठेही तुम्हाला टेक्स्ट बुकला तुम्हाला हे ऑप्शन आहे. म्हणजे मी तुम्हाला असं कधीही म्हणणार नाही, की तुम्ही प्रिन्सिपल्स ऑफ एग्रोनॉमी जे रेड्डीचं बुक आहे, तर ते बुक सोडून तुम्ही माझ्या नोट्स वाचा. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. म्हणजे त्यामध्ये सगळा कंटेंट कव्हर केलेला आहे नोट्समध्ये नो डाउट. पण बुक्स वाचताना तुम्हाला जी कॉन्सेप्ट समजणार आहे, तुम्ही लेक्चरमध्ये कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर पुन्हा जर बुक्समध्ये ते थोरोली वाचलं तुम्ही, तर ते पक्कं राहील. त्यामुळे जे एक्झामला रिक्वायर्ड आहे, तेच सांगितलं जाईल. म्हणजे माझा कन्सर्न तुमचं एक्झाममध्ये सिलेक्शन होणार झालं पाहिजे हा आहे. तुम्हाला इम्प्रेस करणं हा माझा कन्सर्न नाही. ओके. सो तुम्हाला नोट्स तशा पद्धतीने मिळतील. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की टॉपिक वाईज तुमच्या टेस्ट सीरीज होतील. म्हणजे
आता पूर्व परीक्षेत म्हणजे समजा मराठी हा विषय शिकून झालेला आहे, तर त्याच्यावरती तुमची टेस्ट होईल. सिलेबस संपून झाल्यानंतर तुम्हाला एक 4-5 दिवसाचा वेळ दिला जाईल आणि टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केली जाईल. आपलं YouTube गुगल प्ले स्टोअरला एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. तुम्ही क्लासला एनरोल झाल्यानंतर तुम्हाला तिथं बॅचमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथं तुम्हाला टेस्ट सिरीज त्या तारखेला प्रोव्हाइड केली जाईल. ओके. त्यानंतर सगळा सिलेबस संपल्यानंतर प्रिलिमच्या आणि मुख्यच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्रित टेस्ट सिरीज आपली होईल. ओके. त्यानंतर हे सोडून वेळोवेळी आपल्याला जे काही पोस्ट होल्डर्स आहेत 2017-18चे असतील, तर त्यांचं तुम्हाला गायडन्स भेटेल आणि तुमचं जोपर्यंत फायनल सिलेक्शन होत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय ॲग्री एमपीएससी, तोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे क्लासचा किंवा वैयक्तिक माझा सपोर्ट राहील. तुम्हाला माझा पर्सनल नंबर दिला जाईल. तुम्ही कधीही तुमच्या शंका विचारू शकता. मग ते व्हॉट्सअप थ्रू असेल किंवा कॉल थ्रू. म्हणजे हे लाईफ टाईम ही तुम्हाला फॅसिलिटी राहील. जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तोपर्यंत. तर मी फॅकल्टीच्या बाबतीत सांगितलं, की फॅकल्टी निवडताना अशीच निवडलेली आहे, की जी ऑलरेडी स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेसमधून गेलेली आहे. फक्त तो एम-एस-सीच आहे किंवा त्या विषयात पी-एच-डीच आहे म्हणून फॅकल्टी घेतलेली नाही. तर त्यांनी ऑलरेडी ॲग्री एमपीएससीची परीक्षा दिलेली आहे आणि फक्त परीक्षा दिलेली नाही, तो इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेला आहे. अशी फॅकल्टी आहे. निम्मे विषय मी घेतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरीचशी फॅकल्टी मी आता IRI मध्ये एम-एस-सी केलं असल्यामुळे तिथली फॅकल्टी आहे आणि बाकीचे ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत अशी फॅकल्टी आहे. त्यानंतर माझा पर्सनल नंबर तुम्हाला दिला जाईल. त्याचबरोबर ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला चॅटिंगची फॅसिलिटी आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतोय, की तुम्ही 100% ट्रस्ट करू शकता. कारण मी स्वतः या प्रोसेसमधून गेलेलो आहे. मी ॲग्री एमपीएससी पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला पोस्ट मिळालेली आहे आणि हे मी यूपीएससीचा अभ्यास करत ॲग्री एमपीएससीचा अभ्यास पोस्ट काढलेली आहे. आणि ॲग्री एमपीएससी म्हणून मी जॉइन झाल्यानंतर सुद्धा 2 मुख्य परीक्षा यूपीएससीच्या दिलेल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हा विषय मी स्वतः पोळून प्यायलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला जो गाईडन्स केला जाईल, तो एक्झाम ओरिएंटेडच केला जाईल. उगीच तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे म्हणून काहीतरी मोठ्या नोट्स दिल्या, काहीतरी झॅकपॅक दिलं, तर हे मला अपेक्षित नाही. म्हणजे तुम्ही माझ्या कोचिंग क्लासला आलेला आहात, तर तुमचं 100% फायदा झाला पाहिजे. तुम्ही जर ऑलरेडी ॲग्री एमपीएससी चा अभ्यास केला असेल, तर मिनिमम तुमचं 20-30% टक्केमध्ये तुमचा मार्कामध्ये डिफरन्स वाढला पाहिजे. आणि जर तुम्ही अगदीच नवीन असाल, तर तुमचं 100% सिलेक्शन होऊपर्यंत तुम्हाला गाईडन्स मी माझ्याकडून प्रोव्हाईड केलं जाईल. ओके. त्यानंतर टेस्टबद्दल सांगितलं. टोटल आपल्या प्रिलिम्समध्ये 8 सेक्शनल टेस्ट आहेत. तर त्या 8 सेक्शनल टेस्ट आणि 2 फुल टेस्ट होतील. त्यानंतर पेपर 1 मध्ये तुमच्या 4 सेक्शनल किंवा आता याच्यामध्ये विषयानुसार पुन्हा ॲडिशनल होऊ शकतात. पण मिनिमम 4 सेक्शनल टेस्ट होतील आणि 2 फुल लेंथ. त्यानंतर पेपर 2 मध्ये 8 विषय आहेत, तर 8 टेस्ट होतील आणि त्यानंतर त्याचे फुल टेस्ट होतील. म्हणजेच 20 तुमच्या टेस्ट ज्या आहेत, त्या टॉपिक वाईज होतील आणि 6 टेस्ट ज्या आहेत, त्या तुमच्या फुल लेंथ टेस्ट होतील. ओके. आणि हे सगळं ह्या क्लासच्या फीजमध्ये इन्क्लुडेड आहे. याच्यामध्ये काही मला वेगळं फीज नाही आहे. आता काही प्रश्न असेल तुम्हाला, की बऱ्याच लोकांना आता रिसेंट हा विषय चालू झालेला आहे. सोशल मीडियावरती एक पिक्चर व्हायरल झालेला आहे, तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये एक एक्सपर्ट कमिटीनं सिलेबस ठरवलेला आहे ॲग्रीकल्चर एमपीएससी विषयी. तर याच्यावरती सुद्धा मी YouTubeला व्हिडिओ बनवलेला आहे. मी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो. माझं पर्सनल ओपिनियन असं जे आहे किंवा माझा एक्सपिरियन्स असा सांगतोय, की ह्या ॲडव्हर्टाइजला ही व्हायची शक्यता खूप कमी आहे. आता शेवटी एमपीएससी जी आहे, ती काही कुणाला सांगून किंवा ओपिनियन घेऊन हा सिलेबस चेंज करणार नाही. त्यामुळं सरप्रायझिंगली हा सिलेबस चेंज होऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही. पण ह्या अटेम्प्टला म्हणजे आत्ताच्या परीक्षेला सिलेबस व्हायची शक्यता पर्सनली मला कमी वाटते. समजा इन केस जर सिलेबस चेंज झाला, तर खूप काही आभाळ कोसळणार नाहीये. मी थोडक्यात तुम्हाला 5 मिनिटात फक्त सांगतो. जो काही सोशल मीडियावरती तो कागद फिरतोय, तर तेच मी इथं फक्त टाइप केलेलं आहे. तर त्यानुसार सिलेबस चेंज झाला, तर काय असणार आहे, पेपर 1 हा जिथं आता कंपल्सरी होता ॲग्रोनॉमी, सॉईल आणि इंजिनिअरिंग. तर इथं काय आहे, इथं करंट ओरिएंटेड हा पेपर बनवलेला आहे. म्हणजे ॲग्रीकल्चर रिलेटेड जे काही कायदे आहेत, तर ते कायद्यांवरती प्रश्न विचारला जाईल. ॲग्रीकल्चरचे जे स्कीम्स आहेत, मग ते स्टेटचे असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील,
तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. ऍग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज म्हणजे एखाद्या इंडियातल्या रिजन मध्ये काही पारंपरिक पद्धतीने विशिष्ट प्रकारची शेती केलं जात असेल. जसं एक उदाहरण आहे, केरळामध्ये पाण्याच्या खाली म्हणजे समुद्र सपाटीच्या खाली भाताची नैसर्गिक शेती केली जाते. खूप पूर्वापार पद्धतीनं चालत आलेली ती शेती आहे. तर त्याचं नाव काय आहे? अशा पद्धतीनं जनरल नॉलेज वरती किंवा आता आपल्याला नवीन काही कॉन्सेप्ट आलेले आहेत. जसं आता ज्याला आपण काय म्हणतो त्याला जिओ टॅगिंग नाही, तो वर्ड आता आठवत नाही. तर असे काही कॉन्सेप्ट असतील तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ऍग्रिकल्चर रिलेटेड जेवढ्या जनरल नॉलेज आहे म्हणजे काय ट्रॅडिशनल नॉलेज असेल, नवीन काही याच्यामध्ये सुधारणा असतील, नवीन काही विद्यापीठाचे रिकमेंड्स असतील, नवीन व्हरायटीज असतील, हे सगळं आता इथं विचारलं जाईल. आणि करंट अफेअर्स मध्ये आता चालू घडामोडी नवीन काय घडलेले आहेत का. आता करंट अफेअर्स हे वरच्या सगळ्याशी रिलेटेड आहे. करंट अफेअर्स हे कायद्याविषयी पण असू शकेल. करंट अफेअर्स एखादी नवीन स्कीम आली किंवा जुन्या स्कीम मध्ये चेंज झालं, हे सुद्धा करंट अफेअर्सचा पार्ट आहे. किंवा एखादं ऍग्रिकल्चर मधलं जनरल नॉलेज आहे, त्याच्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, हा सुद्धा करंट अफेअर्सचा पार्ट असू शकतो. तर ह्याच्यावरती पेपर 1 हा असेल. तर हा जो पेपर आहे, आता ऍग्रिकल्चर आपण 4 वर्ष अभ्यास केलेला आहे, काहीतरी कानावर गेला असेल, अगदी मठ्ठ जरी असेल किंवा काही अभ्यास जरी केला नसेल, नुसता पासिंग पुरता अभ्यास केला असेल, तर आपण 4 वर्ष त्या वातावरणात राहिलेलो आहोत. अगदीच काय आपल्या गोष्टी सगळ्या अगदीच काय ढगातल्या गोष्टी नाही. ओके, सो त्यामुळे ह्याचा अभ्यास कंपॅरेटिव्हली म्हणजे इंजिनिअरिंग, सॉइल आणि अग्रोनॉमीला जेवढं तुम्ही वाचणार होता त्या कंपॅरेटिव्हली इथं खूप काही नसणार आहे. ओके, आणि याचा दुसरा ऍडव्हान्टेज असा होईल, जर समजा इन केस बदलला तर हा जो अभ्यासक्रम आहे हा उद्या तुम्हाला IBPS बँकिंग साठी सुद्धा उपयोगी पडेल, जिथं ऍग्रिकल्चरच्या करंट अफेअर्स वरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर तसा सिलेबस खूप ओव्हरलॅप होणार आहे. ओके, पेपर 2 मध्ये आता काय असणार आहे जर बदल झाला तर BSc ऍग्रीला 30% वेटेज असणार आहे. आता मला सांगा की BSc ऍग्री मध्ये आपण जवळजवळ हे सगळे विषय बघितलेले आहेत. ओके, तर त्याला फक्त वेटेज कमी केलेलं आहे. म्हणजेच काय, आता BSc ऍग्रिकल्चर मध्ये जे काय ऍग्रिकल्चरला वेटेज होतं, तर ते ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला समजा जे वेटेज होतं ते ह्या 30% मध्ये कमी झालेलं आहे. पण ऍग्रिकल्चर हा इंजिनिअरिंग हा सेपरेट विषय ऍड केला आणि त्याला 20% वेटेज दिलेला आहे. आता ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आपल्याला झालेलं आहे, बेसिक का असेना. हॉर्टिकल्चर आपल्याला झालेलं आहे. बायोटेक सुद्धा काय आपल्याला 2-3 कोर्स होते. ABM जे आहे ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सिलेबस जो आहे तो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा असतो. तर इकॉनॉमिक्स आपल्याला विषय झालेला आहे. फूड टेक्नॉलॉजीचे 1-2 कोर्स होते आपल्याला. परत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणून आपल्याला हॉर्टिकल्चरला कोर्स झालेला आहे. त्यानंतर फिशरी हा आपल्याला आधी ऍग्रिकल्चर पूर्वला फिशरी हा थोडा टॉपिक होता. तर तिथं ऑलरेडी आपण ऍग्रिकल्चरच्या पूर्व परीक्षेमध्ये आधी अभ्यास करायचो. त्यानंतर होम सायन्स हा थोडा पार्ट एक्स्ट्रा ऍड झालेला. पण याचं वेटेज बघा कंपॅरेटिव्हली, इथं अगदीच नवीन विषय कुठले आहेत तर होम सायन्स आहे. त्यानंतर फिशरीचा एक विषय आहे, पण हा नवीन म्हणता येत नाही कारण पूर्व परीक्षेला होता. ओके, त्यानंतर दुसरा कुठलाही नवीन नाही. फूड टेकला 10% वेटेज आहे, जे आधी इथं 5% वेटेज होतं. मुख्य परीक्षेला इथं फक्त 5 प्रश्न विचारले जायचे, 10 मार्क्सला होतं. त्याचं वेटेज 10% केलेलं आहे. त्यामुळे इथं वेटेज वाढलं. म्हणजे इथं फक्त हे 2 विषय सोडले तर तुम्हाला नवीन काहीच करायचं नाही. त्यामुळे जरी सिलेबस बदलला तरी 90% सिलेबस हा जुनाच असणार आहे. फक्त इथं आता वेगवेगळ्या बॅनर काढले. आता जो सिलेबस ऑलरेडी ऍग्री इंजिनिअरिंग पेपर 1 ला होता, तो आता ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या वेटेजमध्ये इथं सिलेबस दाखवला जाईल. हॉर्टिकल्चरमध्ये इथं दाखवला जाईल. ओके, त्यामुळे काही आभाळ कोसळणार नाही जरी सिलेबस चेंज झाला तरी. फक्त तुम्हाला हे ऍडिशनल करावं लागेल आणि हे काही खूप मोठा पोर्शन नसतो करंट अफेअर्स किंवा जनरल जीकेचा अभ्यास वगैरे करणं. तर जे काय सिच्युएशन असेल त्या पद्धतीनं जर जे सिलेबस जुना राहिला तर तसं तुम्हाला गाईड केलं जाईल. जर नवीन झाला तर तशा पद्धतीनं आपलं सेशन्स होते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा? सगळ्यांनी एकदम मेसेज टाका म्हणजे लक्षात येईल तुम्ही अलर्ट आहात, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय आणि मी काय बोलतोय ते तुम्हाला समजतंय. फक्त एकालाच क्लिअर आहे, बाकीच्यांना समजलेलंच नाही आहे काय फक्त चालू करून ठेवलेला आहे मोबाईल, काय बडबडताय बडबडा म्हणून. ओके, आता आपण ह्या लास्ट पार्ट कडे वळू आणि त्याच्यानंतर तुमच्या काही डाऊट्स असतील ते आपण डाऊट्स घेऊ. तर आता अपेक्षित कसं आहे बघा की तुम्ही डिग्री पास आउट झाला, तुम्ही ठरवलं की
आता आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तुम्ही कुठली एक्झाम ची तयारी करणार हे ठरवलं. आता समजा तुम्हाला ॲग्री एमपीएससीचं तयारी करायची आहे. तर कसं होतं, तुम्ही एखादी एक्झाम निवडून त्यामध्ये पूर्ण झोकून दिला. समजा 1 वर्ष तुम्ही फक्त ॲग्री एमपीएससीचाच अभ्यास केला, प्री आणि मेन्सचा. तर ह्याचे फायदे काय होतात तुम्हाला सांगतो. म्हणजे हे मी का हा सेपरेट ओरिएंटेशनला टॉपिक ठेवलेला आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, की अ, आता ॲग्री एमपीएससीची व्हॅकन्सी कळवल्या, तर लगेच ॲग्री एमपीएससीचा अभ्यासाला सुरू. आता महिना झाला तोपर्यंत दिवाळीच्या दरम्यान आय-बी-पी-एस, ए-फोच्या ॲडव्हर्टाइज आली, तर लगेच सगळे ॲग्री एमपीएससी बाजूला ठेवले. लगेच सगळे बँकिंगचा अभ्यासाला सुरुवात. पण लगेच आता एक्झाम आहे, ॲडव्हर्टाइज पण आलेले. मग जर तू आधी ठरवलंच होतंस, की ॲग्री एमपीएससी आपल्याला करायचं आहे, तर महिन्याभरात असं काय चित्र चेंज झालं? समजा आता हा ठरवलंय, की मी आता आय-बी-पी-एसचा अभ्यास करतोय, महिना दीड महिना अभ्यास करणार, प्रिलिम्स देणार. आता महिना दीड महिन्यात अभ्यास करून समजा आधी काय त्यानं अभ्यास केला नसेल, तर शक्यता थोडी कमी आहे, की त्याचं मुख्यला सिलेक्शन होईल. तर अभ्यास त्याचा आधीपासून असेल तर शक्यता जास्त आहे. समजा त्याचं सिलेक्शन नाही झालं, तोपर्यंत आणखीन कुठली कंबाईनची ॲड आली, तर लगेच कंबाईनच्या अभ्यासाला लागला. तोपर्यंत मग ॲग्री एमपीएससीची पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन आलं. तर मग आता 2च महिन्यात, 3च महिन्यात ॲग्री एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करू. पुन्हा तो त्याचा अभ्यास करतोय. याच्यामुळे होतंय का, की पूर्ण वर्षभर 1-2 महिन्यानंतर या परीक्षेवरून ह्या परीक्षेवर उड्या मारायचं, इथून पुन्हा ह्या परीक्षेवर उड्या मारायचं. आता ह्या दोन्हीची काही पूर्व परीक्षा पास नाही झालो किंवा मुख्य परीक्षेतून पूर्व परीक्षेला जरी आलो, तरी तिथं काय त्याचं मुख्य परीक्षेचा अभ्यास पुन्हा नसणार आहे. तर पुन्हा मुख्य परीक्षेतून सिलेक्शन नाही झालं, तोपर्यंत दुसरी ॲड आली, दुसऱ्या परीक्षेला उड्या मारा. पुन्हा मग ॲग्री एमपीएससीला सुरुवात केली. ॲग्री एमपीएससीची ॲडव्हर्टाइज आलेली आहे. आता ॲग्री एमपीएससीचा अभ्यास सुरू करा. ह्याच्यातून काय होतं, वर्षभर अभ्यास करून सुद्धा कशातही तुमचं सिलेक्शन होत नाही आणि तुम्ही सगळ्या परीक्षेमध्ये बिलो एव्हरेज, म्हणजे अभ्यास तर तुमचा थोडाफार झालेला असणार आहे. पण तो अभ्यास परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी, तुमचं सिलेक्शन होण्यासाठी सफिशियंट नसणार आहे. त्यामुळे एक परीक्षा निवडा, वर्षभर बाकी कशाकडेही बघू नका. तुम्ही पूर्ण त्या परीक्षेचा अभ्यास करा. तुम्ही YouTubeला बरेचसे व्हिडिओज बघितलेले असतील, की मी एका वर्षामध्ये 4 इंटरव्ह्यू दिले आणि 4हीमध्ये माझं सिलेक्शन झालं. हे काय जादूची छडी नसते. तुम्ही त्याचं जर बॅकग्राऊंड बघितलं, तर त्यानं 3-4 वर्ष घासलेले असतात. खूप अभ्यास केलेला असतो आणि तो त्या विषयात तज्ञ होतो आणि एकदा त्या विषयात तुम्ही तज्ञ झाला, तर सायमल्टेनियसली तुम्ही अनेक परीक्षा देऊ शकता. भले त्यांच्यामध्ये 15-20 दिवस, महिन्याचाच गॅप जरी असला तरी. मग त्यासाठी तुम्ही आधी त्या विषयातलं एक्सपर्ट झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला थ्री इडियट्स मधलं डायलॉग आठवत असेल, की काबिल बनो. हं. आता मी मुद्दामून अकॅडमीचं नाव ठेवताना सुद्धा एक्सलन्स अकॅडमी ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे, की तुम्ही ज्या विषयाचं कोचिंग या अकॅडमीमधून घ्याल, त्या विषयामध्ये तुम्ही बाप माणूसच असलं पाहिजे. त्या विषयामध्ये तुमच्या नॉलेजला चॅलेंजेस असलं नाही पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ॲग्रीकल्चर एमपीएससीचा अभ्यास केला, तर त्याचा फायदा कुठल्या परीक्षेला होतो किंवा त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा देऊ शकता. ओके. आता ॲग्री एमपीएससीच्या ॲडव्हर्टाइज तर दरवर्षीच येतात असं नाही आहे. 16, 17, 18ला आली, त्यानंतर 19ला नाही आली. 20-21ला येणार होती, पण कोरोनामुळे लांबलं. त्यामुळे समजा इन केस तुम्ही ॲग्री एमपीएससीचा अभ्यास केला, अटेम्प्ट सुद्धा दिला, काही थोडक्या मार्कातून इंटरव्ह्यू मधून तुम्ही बाहेर पडला, तर हा अभ्यास वाया जाणार नाही. याचा उपयोग कुठल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये होऊ शकतो, हे तुम्हाला विथ प्रूफ मी दाखवतो. पहिला परीक्षा जी आहे ती फॉरेस्ट्रीची. फॉरेस्ट्रीला पूर्व परीक्षा कॉमन आहे. त्यामुळं तुम्हाला तिथं वेगळा अभ्यास करायची गरज नाही. फक्त कट ऑफ जास्त लागणार आहे. ओके. फॉरेस्टचा कट ऑफ जास्त असणार आहे. हा का जास्त असणार आहे वगैरे हे आपण उद्याच्या सेशनमध्ये प्रिलिमचं जे डिस्कशन करणार आहोत तिथं बघणार आहोत. ओके. तर आता फक्त आपण पूर्व परीक्षा कॉमन आहे हे बघितलं. मुख्य परीक्षेला बघा. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असणार आहेत. त्यातला पहिला जो पेपर आहे त्यामध्ये 4 विषय आहेत. हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. आता ह्याच्यातले जिओग्राफी आणि पॉलिटी जे आहे, ते ऑलरेडी तुम्ही पूर्वला शिकणार आहात. आता पूर्व आणि याच्यामध्ये थोडा डिफरन्स असेल. इथं जास्त थोडा हायर डिफिकल्टी लेव्हलचे क्वेश्चन विचारेल. पण अगदीच तुम्ही शून्यात नसणार आहे, लक्षात घ्या. आणि तुमचं जर आधीपासून प्लॅन पण असेल, की फॉरेस्ट्री पण मला द्यायचं आहे. तुम्ही पूर्वला हे विषय करताना डीपमध्ये करायचं आहे आपल्याला. मग तुम्हाला इथं सुद्धा सोपं जाईल. मग इथं तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे फक्त 2 विषय तुम्हाला नवीन अभ्यासावे लागतात. ओके. आता पेपर 2 चा सिलेबस बघा. पेपर 2 मध्ये पहिला पार्ट जो आहे तो जनरल सायन्स आहे. ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षेला ऑलरेडी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकणार आहोत. म्हणजे इथं फक्त तुम्हाला नवीन काय आहे, बॉटनी आणि झूलॉजी. ओके.
त्यानंतर सेकंड पार्ट आहे नेचर कॉन्झर्वेशन. याच्यातला सॉइल पार्ट ऑलरेडी आपल्याला ऍग्री एमपीएससीच्या मेन्सला आहे. हे दोन्ही पार्ट आहेत. हे इंजिनिअरिंग मध्ये पण आहे, सॉइलला पण आहे. सॉइल तरी पूर्णपणे सॉइल सायन्सचा पार्ट आहे. इकोसिस्टीम जो आहे तो आपल्याला पूर्वला पर्यावरणामध्ये आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये बॉटनी सेक्शन मध्ये थोडा पार्ट याचा आहे. त्यानंतर मॅन्युअर फर्टिलायझर्स अगेन दॅट इज पार्ट ऑफ सॉइल सायन्स. त्यानंतर डिसीज, पेस्टिसाइड्स वगैरे जे आहेत ते ऑलरेडी आपण एंटॉमॉलॉजीमध्ये आणि पॅथॉलॉजीमध्ये बघणार आहोत. त्यानंतर इंजुरियस प्लांट्स आणि वीड्स. आता वीड्स हा टॉपिक सुद्धा आपल्याला ॲग्रोनॉमीमध्ये आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, ग्रीन हाऊस इफेक्ट हा सगळा पूर्व परीक्षेमधला एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. त्यामुळे तो तिथं तुम्ही अभ्यास करणार आहात. ओके. राहिला आता इथं जेवढं मी या पिंक कलरनी मार्क केलेला आहे तेवढाच फक्त आपण ऍडिशनल अभ्यास करायचा आहे. म्हणजे वाईल्ड अॅनिमलचा अभ्यास करायचा आहे, इंडिजिनस ट्रीचा अभ्यास करायचा आहे, एनर्जी प्लांटेशन, मँग्रोव्ह, फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज काय आहेत हे सगळं आपल्याला नवीन अभ्यास करायचा आहे. आणि हा जो येलो इश पार्ट आहे हा ॲग्रो फॉरेस्ट्री या सेक्शन मध्ये येतो, जो आपल्याला ॲग्री एमपीएससी मध्ये शिकायचा आहे. ब्रीड्स ऑफ कॅटल हे सुद्धा अॅनिमल सायन्स मध्ये आहे. पाश्चर वगैरे सगळं अॅनिमल सायन्स डेअरीमध्ये होतं. त्यानंतर खाली या नॅशनल पार्क, सँच्युरी, सोशल फॉरेस्ट्री तुम्हाला सांगितलं. ॲग्रो फॉरेस्ट्रीचा पोर्शन ऑलरेडी आपण बघितलेला आहे. हे नॅशनल पार्क वगैरे हे सगळं आपण एन्व्हायरमेंट मध्ये बघणार आहोत. त्यानंतर इंडियन फॉरेस्ट पॉलिसी. आता हे फॉरेस्ट रिलेटेड स्पेशल च्या सिलेबस आहे ते आपल्याला ऍडिशनली अभ्यास करावा लागेल. कॉन्झर्वेशन मधल्या ज्या नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत हा सुद्धा पर्यावरणाचा पार्ट आहे. त्यानंतर GIS, त्यानंतर एरियल फोटोग्राफी. अगेन आता मी रेड केलाय, दॅट इज मिस्टेक. तर हा सुद्धा आपल्याला सायन्स मधला पार्ट आहे, एरियल फोटोग्राफी. तर इथं सुद्धा काही याच्यातला सम पार्ट ऑफ सिलेबस कव्हर होईल. GIS पण त्यामध्ये आहे. थोडं इथं आपल्याला डिटेलमध्ये करावं लागेल. ओके. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी अगेन पर्यावरणामध्ये आहे. प्लांट ब्रीडिंग, टिश्यू कल्चर आपल्या बॉटनी सेक्शन मध्ये आहे. हे फक्त ट्राईब्स आणि इम्पॉर्टंट ट्राईब्स एवढा फक्त ऍडिशनल करावं लागेल. म्हणजे फॉरेस्ट मधल्या प्रिलिम तरी पूर्ण कॉमन आहे. मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला मोर दॅन 50 to 60% सिलेबस कॉमन असणार आहे. म्हणजे ही परीक्षा पण तुम्ही देऊ शकता. आता हे सोडून समजा तुम्हाला बँकिंग करायचं आहे तर प्रिलिम्सला काय सिलेबस आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, क्वांटिटेटिव्ह आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड आहे. तर हे सुद्धा आपल्याला पूर्व परीक्षेला ॲग्री एमपीएससीच्या होतात. आता ॲग्री एमपीएससीची क्वांटी आणि रिझनिंग आणि बँकेमध्ये याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स राहील किंवा टाइम लिमिटचा पण डिफरन्स राहील. पण लक्षात घ्या तुम्हाला बँकिंग करण्यासाठी जे शून्यापासून सुरुवात करावं लागणार होती ते इथं शून्यापासून सुरुवात करावं लागणार नाही. सेम केस अप्लाय टू इंग्लिश लँग्वेज सुद्धा. ॲग्री एमपीएससीचं इंग्लिश आणि इकडे थोडाफार फरक असेल व्होकॅब्युलरीमध्ये वगैरे, पण तुम्हाला शून्यापासून तयारी करावी लागणार नाही. आणि असंही IBPS AFO साठी ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आपण लोक आहोत. जिथं IT ऑफिसर वगैरे ज्या पदं भरली जातात IBPS ASO मध्ये, तिथं इथं त्या लोकांसाठी इथं मेरिट जास्त लागतात कारण ते इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतात. आपल्या AFO मध्ये प्रिलिम्सला खूप हायर मेरिट इथं लागत नाही. त्यामुळे तुम्ही जो ॲग्री एमपीएससीला अभ्यास कराल त्यामध्ये थोडं तुम्ही अपग्रेड झालं, एखादं बँकिंगसाठी ऍडिशनल पुस्तकं वाचलं तरी तुम्ही प्रिलिम क्वालिफाय होऊ शकता. मेन्सला सिलेबस काय आहे आता हे 1 by 1 मी वाचत नाही. त्याच्यातले मोस्ट ऑफ द सिलेबस आता करंट अफेअर्स आपल्याला हे आत्ता ऍडिशनल करावं लागेल. जर मेन्सचा सिलेबस आपल्या ॲग्री एमपीएससीचा बदलला नाही तर, जर बदलला तर तिथं करंट अफेअर्स होऊन जाईल. त्यानंतर मेन क्रॉप्स, ॲग्रोनॉमिक आणि हॉर्टिकल्चर त्यावरती प्रश्न विचारले जातील. ॲग्रोनॉमिक आहे स्पेसिंग, सीड रेट, हर्बिसाइड, पेस्टिसाइड्स. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. त्यानंतर पोस्ट हार्वेस्टचा हा पार्ट आहे. क्रॉपिंग सिस्टम ॲग्रोनॉमीचा पार्ट आहे. हा पॅथॉलॉजीचा पार्ट आहे. सीड टेक्नॉलॉजी, ॲग्रोनॉमी, इकॉनॉमिक्स. तर हे सगळं तुम्ही टॉपिक जर बघितले, एक्सटेन्शन आहे, इकॉनॉमिक्स आहे, ॲनिमल सायन्स आहे, सॉइल सायन्स आहे, तर हा सगळा पूर्णपणे टॉपिक तुमचा ॲग्री एमपीएससी मध्ये कव्हर होतो. फक्त इथं एक मायन्यूट फरक असणार आहे. ॲग्री एमपीएससी मध्ये तुम्हाला आता आपण बघितले की कन्सेप्च्युअल क्वेश्चनची संख्या जास्त आहे. तुम्हाला IBPS मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन्स जास्त विचारले जातात. म्हणजे वन लाईनर म्हणा किंवा फॅक्ट्स वरती, म्हणजे आकडेवारी असेल किंवा एका शब्दात ज्याची उत्तरं देता येतील अशा पद्धतीचे प्रश्न इकडे जास्त विचारले जातात. म्हणजे अगेन तुम्हाला इथं सुद्धा बेसिक पासून तयारी करावी लागणार नाही. तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑब्जेक्टिव्हची पुस्तकं वाचली तर तुमचं इथं सुद्धा सिलेक्शन व्हायला हरकत नाही, जर तुम्ही ॲग्री एमपीएससी सिरियसली केलं असेल. ओके. त्यानंतर FCI जे आहे
तुमचे कमेंट्स आपण आपण नंतर डिस्कशन करू त्याच्यावरती. त्यानंतर एफसीआयची पण एक्झाम, नुकतीच एक्झाम झालेली आहे. तर एफसीआय मध्ये मॅनेजरियल पोस्टसाठी, टेक्निकलसाठी एक्झाम होते. ती सुद्धा 2 प्रकारात होती. पूर्व परीक्षेला तिकडे फेज 1 म्हटलं जातं. तिथेही सेम सिलेबस आहे, इंग्लिश, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड. तर हा बँकिंगला पण तुमचा तिकडं आहे आणि आपल्या ॲग्री एमपीएससीला पण आहे. इथं पेपर 2 जो आहे, फेज 2 ज्याला आपण मेन्स म्हणू आपल्या भाषेत, तर इथं पेपर 1 आहे. तर हा सुद्धा एमसीक्यू बेस्ड आहे. तर याच्यामध्ये रिझनिंग, ॲप्टिट्यूड आहे, डेटा अनालिसिस आहे. हे तुम्हाला ॲडिशनल करावं लागेल. जनरल अवेअरनेस किंवा मॅनेजमेंटचे जे काही एमसीक्यूज आहेत, तो फक्त तुम्हाला ॲडिशनल करावा लागेल आणि तो थोडा पार्ट असणार आहे. पेपर 2 मध्ये काय असणार आहे? तर पेपर 2 मध्ये ॲग्रीकल्चर, बायोटेक, एंटॉमॉलॉजी, केमिस्ट्री आणि काही ॲक्ट असणार आहेत. जे आपले ॲग्री एमपीएससी मध्ये बऱ्यापैकी हे ॲक्ट सुद्धा आपले होतात. तर इथं तुम्हाला अगेन एफसीआयची जर ॲड आली आणि तुमचा ॲग्री एमपीएससी तुमचा परफेक्ट असेल, तर तुम्ही ॲड आल्यानंतर जे काही 1-2 महिन्यानंतर परीक्षा असते, तेवढ्या परीक्षेमध्ये तुम्ही तेवढंच ॲडिशनल वाचून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. मी हे एवढं का सांगतोय? कारण माझा पर्सनल अनुभव आहे. माझा ॲग्री एमपीएससीचा अभ्यास मी फुल्ली वर्षभर केला नव्हता. ॲडव्हर्टाइज आल्यानंतरच मी अभ्यास सुरू केला. पण मला बेस होता. जे-आर-एफ ऑल इंडिया 7th रँक असल्यामुळं तितकं ॲग्रीकल्चर पोळून मी पिलं होतं. त्यामुळे मला काय अ, वेगळं काही खूप एक्स्ट्रा वाचणं वगैरे असं नव्हतं. मी फक्त मेन्ससाठी रिव्हिजन केलं. प्रिलिमसाठी जो काही मला पोर्शन होता, जे जीएस वगैरे त्यावेळी पण होतं. तर त्यासाठी अ, जो काही ॲडिशनल महाराष्ट्राचा पोर्शन आहे, समजा आता भूगोल मला तिकडे यूपीएससीला होतं, पण मी इथं महाराष्ट्राचा भूगोल मला नवीन होतं. तर महाराष्ट्राचा भूगोल वाचला किंवा महाराष्ट्राचं इकॉनॉमिक्स काही वेगळं असेल, तर तेवढा पोर्शन करणं, पॉलिटी वेगळं करणं, स्थानिक स्वराज्य संस्था. तर इतकं मी वाचलं होतं. म्हणजे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा ॲडव्हर्टाइज आल्यानंतर सुद्धा अभ्यास करून का सिलेक्शन झालो? तर मी खूप हुशार आहे म्हणून नाही, तर माझा ऑलरेडी बेस तयार होता. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की ॲग्री एमपीएससी तुम्ही इतकं जीव तोडून जर अभ्यास केला, तर त्यानंतर येणाऱ्या ॲग्री एमपीएससी धरून ज्या काही बाकीच्या ह्या अलाइड एक्झाम येतील, तसं त्या सगळ्या एक्झाम तुम्ही सायमल्टेनियसली देऊ शकता आणि सगळ्यामध्ये तुमचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं. म्हणजे हे काय मगाशी जसं सांगितलं, की जादू की छडी किंवा हे खूप ब्रिलियंट आणि सुपर आयक्यू असणाऱ्या लोकांना जमतं असं काही नाही आहे. तुम्ही एक्झामला जे अपेक्षित आहे त्या अप्रोचने अभ्यास करा. जे तुम्हाला व्यवस्थित गाईडन्स केलं जातील. तुमच्या गाईडवरती, तुमच्या मेंटरवरती डोळे झाकून विश्वास ठेवा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. ओके. तर इथपर्यंत आपला सेशन होता. ह्याच्यानंतर आपण तुमचे डाउट्स घेणार आहोत. जे कोणी Telegramला वगैरे जॉइन नसतील, तर लिंक आहे तुमच्याकडं जॉइन करा. आणि आता तुमच्या जे डाउट्स असतील ते आपण डाउट्स घेऊ. प्रिलिमसाठी स्टडी प्लॅनिंग कसं असेल? तुषार, उद्या आपण स्पेशली सेशन प्रिलिमसाठी घेणार आहोत. तर तिथं आपण ते डिस्कस करू. कुणाला डाउट्स असतील तर ते अनम्यूट करून पण विचारू शकता. तुम्हाला डायरेक्ट अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे. ओके, एनेबल केलेला आहे. प्रदीप, सध्या तरी आपण 5च क्वेश्चन टाकतोय. एक्झाम ज्यावेळी येतील, जवळ येईल त्यावेळी आपण तुमच्या सजेशनचा नक्की विचार करू. ओके. तुम्हाला आता काही पर्सनल क्लासबद्दल डाउट्स असतील, टीचिंग बद्दल डाउट्स असतील, तर फ्रँकली विचारा. त्यासाठीच आपण लाईव्ह सेक्शन घेतलेलं आहे. आणि तुमचे जे लेक्चर्स होतील ते अशा पद्धतीनं लाईव्ह इंटरॅक्टिव्ह होतील. म्हणजे आधी टीचिंग होईल, त्यानंतर तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन एनेबल केला जाईल आणि तुम्हाला मग तुमचे पर्सनल काय डाउट्स असतील ते चॅटमध्ये किंवा अनम्यूट करून तिथेच तुम्ही विचारू शकता आणि तुमचे डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता. ओके. ओके. आपली फी जी आहे ती 15,900 आहे आणि तुम्ही जर वन टाइम आता भरली तर आपण सुरुवातीच्या 25 स्टुडंटसाठी 10% आपण कमी केलेले आहे. म्हणजे 10% त्यामध्ये डिस्काउंट झाला तर आपली फी 14,400 होते. आणि तुम्हाला जर इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचं असेल तर तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल आणि त्यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिनिमम ₹8,500 भरावे लागतात. याच्या फीमध्ये मी तुम्हाला सांगतोय, की मी तुम्हाला फी 25,000 ठेवून पुन्हा चला तू तुमच्यासाठी तू चांगला स्टुडंट आहे म्हणून तुला एक 8,000 कमी करतो वगैरे असं करून 16,000 ठेवणं हे वगैरे मला पटत नाही. मी जो क्वालिटी कंटेंट देतोय किंवा मी जी फॅकल्टी आणणार आहे, ती तेवढ्या तोडीची आणणार आहे आणि तेवढा वेळ मी तुमच्यासाठी देणार आहे. तर मी तुम्हाला जादा सांगून परत मला जेवढी फी घ्यायची आहे, तेवढीच फी घेणं हे मला पटत नाही. फक्त एक डिस्काउंट ठेवायचा म्हणून मी 25 स्टुडंटसाठी पहिल्या
डिस्काउंट 10% ठेवलेला आहे. ओके. त्यामुळं फी मध्ये सर एवढी होईल का? सर 10,000 मध्ये होतंय का बघा वगैरे. म्हणजे मला पर्सनली पटत नाही. तुम्हाला जर क्वालिटी एज्युकेशन पाहिजे, क्वालिटी जर तुम्हाला पाहिजे, उगीच तुम्हाला मी काहीतरी स्वस्तामध्ये देणार आणि नंतर मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण राहणार नाही. तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही, तुमच्या WhatsApp मेसेजला उत्तर देणार नाही. तर अशा पद्धतीनं करणं हे मला पटत नाही. मला स्टुडंट कमी आले तरी चालतील, पण मला त्यांना फुल टाईम द्यायचा आहे. मला पर्सनली मला ते सॅटिस्फॅक्शन घ्यायचं आहे, की मी व्यवस्थित गाईडन्स केलं आणि या लोकांचं सिलेक्शन घडवून दाखवलं. ओके. सो दॅट्स इट. म्हणजे ते माझ्या बाजूने आहे. मी अशा पद्धतीने विचार करतो. गॅलेक्सी M21 टीचिंग हे आपलं Zoomवरती अशा पद्धतीनंच होईल. याच्यामध्ये तुम्हाला स्लाइड्स असतील आणि आता मी जसं आपलं ओरिएंटेशन झालेलं आहे, तशा पद्धतीनं होईल. म्हणजे सध्या तरी आपलं Zoomवरती स्लाइड्सवरती लेक्चर आपले होते. म्हणजे नंतर आपण टीचिंग बोर्डचा वगैरे फिजिबिलिटी बघून त्याचा विचार करू. पण सध्या तरी असंच होणार आहे. लास्ट इयर स्टुडंटसाठी टाईम मॅनेजमेंट क्लासेससाठी टाईम कसा मॅनेज करावा? ओके. लास्ट इयर आता तुमच्या कॉलेजवरती डिपेंडंट आहे. आपलं मॉर्निंगला एक सेशन असेल, मग ते 9 ते 11 किंवा 10 ते 12 तर ह्या टाईम नुसार असेल आणि इव्हिनिंगला एक सेशन असेल 4 ते 6 किंवा 5 ते 7 या दरम्यान. तर तसा तुम्हाला टाईम मॅनेज करावा लागेल. इन केस समजा तुम्हाला रेग्युलर क्लास मॅनेज होतो, एखाद्या आठवड्यातून एखादा दिवस तुम्हाला लेक्चरला वगैरे कॉलेजला जावं लागलं, अशी सिच्युएशन असेल, तर काही अडचण नाही. आपण जे काही लाईव्ह क्लासेस घेतो, ते आपण रेकॉर्डिंग करून ठेवणार आहोत आणि ते रेकॉर्डिंग तुम्हाला आपल्या ॲपवरती अवेलेबल करून दिलं जातं. ते एक रेकॉर्डिंग तुम्ही 3 वेळा बघू शकता. ओके. त्यामुळे काही एखादा क्लास मिस झाला तर काय वगैरे चिंता करायची गरज नाही. ते रेकॉर्डिंग आपण अवेलेबल करून देऊ. आणि प्रशांत, जो तुमचा टाईम मॅनेजमेंटचा इश्यू आहे, त्यावरती आपलं सेपरेट लेक्चर होईल. एकदमच तुम्हाला मी 4-4 तास सेशन घेणं ऑनलाईनला ते बरोबर नाही. तेवढा तुमचा पेशन्स पण पाहिजे. त्यामुळे याच्यावरती वेगळं आपलं सेशन होईल. ॲग्री इंजिनिअरिंग मेन्स 2 आहे का? नाही. तुम्हाला आता जो आपण ही बॅच आहे, याच्यामध्ये पेपर 1 कंपल्सरी जो आहे तो तुम्हाला घेतला जाईल. पेपर 2 मात्र फक्त ॲग्रीकल्चरचं टीचिंग होईल. ॲग्रीकल्चर इंजिनिअर्स जे आहेत, तर त्यांना आपण लाईव्ह कोचिंग करणार नाही आहोत. म्हणजे त्यांनी जर तुम्हाला जर काही त्याचं कोचिंग पाहिजे असतील, तर आमच्या मागच्या बॅचेसच्या रेकॉर्डिंग्ज अवेलेबल आहेत. त्यांनी इंडिव्हिज्युअली मला कॉन्टॅक्ट करावं. तुम्हाला त्या बॅचेसच्या मी रेकॉर्डिंग तो कोर्स वेगळा आहे, तो अवेलेबल करून देईन. पण इथं मात्र लाईव्ह टीचिंग मात्र तुम्हाला प्रिलिम्स आणि पेपर 1 एवढंच होईल. पेपर 2 मात्र ॲग्रीकल्चरचंच होईल. ओके. राजेश, विचारू शकता तुम्ही. अनम्यूट करा आणि विचारा. सर्वप्रथम सर तुमच्या अभिनंदन सर, कारण की तुम्ही ज्या कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे विद्यार्थी आहात, तिथे आम्हाला PG करण्याची संधी मिळाली 2018 ते 2020 मध्ये. त्यामुळे सर तुमची क्वालिटी त्याबद्दल आम्हाला काही तीळ मात्र शंका नाही सर. तुम्ही जे सांगितलं, जे बोलला त्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे सर. तर माझा सर एक प्रश्न असा होता की सर, मी आता सध्या तर एका वेगळ्या परीक्षेची तयारी करतोय, का एकच परीक्षेची तयारी ठेवली होती सुरुवातीला. सोबत PG कोल्हापूरमध्ये सॉइल सायन्स आणि ॲग्रीकल्चर केमिस्ट्रीमध्ये झाल्यामुळे मला पण तुमचं ज्यावेळेस एक्सलन्स अकॅडमीची माहिती मिळेल, तेव्हापासून मी ठरवलं की बाबा आपण सोबत ॲग्रीची पण तयारी करावी. कारण की प्रीचं काय एवढं काय वाटत नाही, पण मेन्सला कशी तयारी करावी, तर ती तयारी करण्याबाबत थोडं मार्गदर्शन मिळेल का? किंवा मी तुम्हाला नंतर फोन केल्यावर चालेल का? असं माहिती तुम्ही फोन करू शकता, काय अडचण नाही. तुमच्याकडे नंबर आहे, त्यावरती कॉल करू शकता. जर मी नाही उचलला तर WhatsAppला एक मेसेज टाका, मी असं बोलतो. मी तुम्हाला ओके टाइम सांगेन, त्यावेळी तुम्ही कॉल करा. ओके. ओके. थँक्यू सर. हो हो. प्रदीप, आता ही 2021 ची ऍड असेल का 22 ची, ते आता फक्त नावातला फरक आहे. त्याला तुम्ही 21 ची म्हणा किंवा 22 ची म्हणा. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं होतं की आता ऑलरेडी व्हॅकन्सी कळवलेल्या आहेत, तर त्या व्हॅकन्सीच्या वरती ती ऍडव्हर्टाईज येईल. तर ती आता नोटिफिकेशन जर डिसेंबरमध्ये आलं तर त्याला आपण 2021 ऍडव्हर्टाईज म्हणू. ती जर जानेवारीत आली तर 22 म्हणू.
ओके. आता आयोग जे आहे ते पुढील वर्षाचं टाइम टेबल डिक्लेअर करेल. कसं होतं बघा, की आता जे आयोगाला आयोगाकडे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून व्हॅकन्सीज आलेल्या आहेत. तर आयोग काय तुम्ही दिला व्हॅकन्सी लगेच काढा पोस्ट असं होत नाही. ऍडव्हर्टाईज काढा अशा पद्धतीने होत नाही. तर ह्या तुमच्या जे व्हॅकन्सीज आलेल्या आहेत त्या कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीज असतात. म्हणजे ओपनला किती जागा आहेत, त्यानंतर स्पेसिफिक कॅटेगरीला किती जागा आहेत, स्पोर्ट्सला किती जागा आहेत, ह्या सगळ्या कॅटेगरी त्या नियमानुसार आहेत का आणि तुमच्या व्हॅकन्सी आणि ते मॅच होतं का हे आयोगाकडून पण क्रॉस चेक केलं जातं. जर काही क्युरीज असतील तर त्या क्युरीज त्या डिपार्टमेंटला पाठवल्या जातात. ओके. आणि एवढं सगळं क्लिअर झालं, आयोगाचं सॅटिस्फॅक्शन झालं, तर त्या व्हॅकन्सीज आता तुम्ही आपल्या डिपार्टमेंटने ज्या 148 व्हॅकन्सी पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये 2-4 जागा प्लस मायनस होऊ शकतात. कारण ह्या कॅटेगरीमध्ये हे तुम्ही चुकीचं बसवलेलं आहे. म्हणजे बरेचसे तांत्रिक बाबी असतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिंदू, नामावली, ज्येष्ठता सूची, म्हणजे तुम्ही सर्व्हिसमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. तर ही एक प्रोसेसचा भाग आहे. ओके. त्यामुळं आधी टाइम टेबल डिक्लेअर करेल. टाइम टेबल डिक्लेअर करायच्या आधी हे सगळं व्हॅकन्सी आयोगाकडून चेक होईल. आता त्या टाइम टेबलमध्ये आयोग काय फक्त ॲग्री एमपीएससी किंवा राज्यसेवा किंवा कंबाईनच एवढ्याच एक्झाम घेत नाही. बऱ्याचशा एक्झाम्स घेते. तर त्या सगळ्या एक्झाम्सचं ते शेड्युलिंग बनवेल. म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये एवढे शनिवार रविवार आहेत. इथं आपण वर्किंगला घेऊ शकतो किंवा ह्या सीझनला एक्झाम घेणं अपेक्षित नाही. समजा आता मान्सून सीझन आहे, तर मुंबईसारख्या सेंटरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या खूप सगळ्या विषय असतात. हे बघून एक टाइम टेबल ठरवेल. प्रत्येक एक्झामला ते स्लॉट अवेलेबल करतील आणि वेळापत्रक जाहीर करतील. आता ते जाहीर केल्यानंतर त्या वेळापत्रकामध्ये जी तारीख असेल त्या तारखेला नोटिफिकेशन डिक्लेअर केलं जाईल एमपीएससी कडून. लक्षात येते का प्रोसेस काय आहे? ओके. त्यामुळं आता सध्या तुम्ही असंच एक्सपेक्ट धरा की खूप लवकरात लवकर जरी एक्झाम आली तरी आयोगाने त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे नोटिफिकेशन आल्यानंतर किमान 3 महिन्यानंतर पूर्वपरीक्षा होईल. त्यामुळे समजा जानेवारी डिसेंबर एंडला जर नोटिफिकेशन आलं तरी आपली एक्झाम जी आहे ती मार्च ते एप्रिलच्या दरम्यान पूर्वपरीक्षा होऊ शकते आणि त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी मुख्य परीक्षा. ओके. तर तशा पद्धतीने आपलं क्लासचं सुद्धा शेड्यूल असणार आहे. आपला प्रयत्न हा असणार आहे की मिनिमम तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या आधी 1 महिना तुम्हाला स्वतःच्या अभ्यासाला वेळ मिळावा. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला कोचिंग करत राहणं हे चुकीची स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्हाला मिनिमम 1 महिन्याचा वेळ दिला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला सुद्धा मिनिमम 1 ते 1.5 महिना तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आणि जी काय आपण टेस्ट सिरीज अरेंज करू, फुल लेंथच्या टेस्ट जे असतील, त्या टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला स्पेशली वेळ दिला जाईल. ओके. नाही प्रदीप काय बोलताय मला कळत नाही. मेन्सचे लेक्चर मेन्सच्या वेळी घ्या असं म्हणायचं का तुम्हाला? ओके. ते आपण आता शेड्यूल ठरवताना आपण ते विचार करतोय. सगळं डिपेंड आहे की ऍडव्हर्टाईज म्हणजे वेळापत्रक आल्यानंतर त्यात तारीख काय असेल त्याच्यावरती. ओके. तर त्यानुसार तुम्हाला ज्या त्यावेळी क्लिअर केलं जाईल. सध्या आपण प्रिलिम्स आणि काही मेन्सचे लेक्चर असे कंबाईन करतोय. मॉर्निंग सेशन तुमचं प्रिलिम्स होईल आणि मेन्सचे इव्हिनिंग सेशनला होतील. आणि ज्यावेळी वेळापत्रक येईल आणि ऍडव्हर्टाईज लगे होईल त्यावेळी पूर्णपणे प्रिलिम वरती आपला कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आणि तुम्हाला मिनिमम 1 महिन्याचा कालावधी आपल्याकडून मिळेल. ओके. हो, मेन्सचे पण आपले आताच स्टार्ट होतील, पण मेन्सचं सध्या स्लोली होईल. म्हणजे एकच सेशन असतं. 2 तासाचं आपलं एक लेक्चर असतं. सकाळी 1-2 तासाचं लेक्चर होईल आणि इव्हिनिंग सेशनला म्हणजे समजा 10 ते 12 आणि 4 ते 6 अशा पद्धतीने आपलं टायमिंग असेल. कारण हे ऑनलाईन मोडमध्ये असल्यामुळे बरेचसे इश्यू असतात. तुमचं मोबाईलचं चार्जिंग संपतं. त्यामुळं आपण हा मध्ये थोडा ब्रेक घेतो. हे जर आपलं ऑफलाईन असतं, तर आपण मध्ये 1 तासाचा ब्रेक देऊन कंटिन्यू घेतला असता. प्रशांत, बुक लिस्ट वगैरे जे आहे ते तुम्ही आपल्या रेग्युलर टेलिग्राम चॅनेलला बघू शकता. तिथं बुक लिस्ट आहे आणि त्या बुक लिस्ट मधून सुद्धा तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचं, काय स्किप करायचं, हे ज्या त्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल, जो तो विषय शिकवत असताना. ओके. आता फक्त आपण हा आठवड्यावर तुम्हाला सगळ्या विषयांची फॅकल्टीची ओळख करून देण्यात जाणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट वीक पासून ऍक्च्युअली टीचिंगला सुरू होईल. म्हणजे ह्या आठवड्यात तुमचा बेस तयार करून घेतला जाईल. तुम्हाला कुठली कुठली बुक्स घ्यायचे वगैरे हे सगळं क्लिअर केलं जाईल. ओके. शक्यतो अनम्यूट करून विचारा.
आपण सगळे ऑफिसर होणार आहोत आणि ऑफिसर सारखं वागायला ज्यावेळी आपण शिकू त्याच वेळी आपोआप तशा पद्धतीनं आपण डेव्हलप होत जातो. सर प्रीसाठी किती फीज असेल? फक्त प्री साठी तुम्हाला घ्यायचं असेल तर 8,500 फी असणार आहे आपली आणि कंबाईन असेल तर मी तुम्हाला मग सांगितलं 14,400 तुम्ही आता इन्स्टंटली भरलं वन टाइम तर 14,400 असतं. सर पेपर 1 लावायचं होता फक्त. पेपर 2 आमचं इंजिनिअरिंग आहे. त्याच्यामुळे मग कसं? तुम्ही नंतर कॉल करा, आपण याच्यावरती डिस्कशन करू. ओके. ओके. हँड रिटन नाही, आपल्या मेन्सच्या नोट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित टाईप केलेल्या नोट्स आहेत. तर हँड रिटन तुम्हाला प्रिलिमच्या बाबतीत मी म्हटलं होतं काही फॅकल्टी हँड रिटन नोट्स देतील, काही प्रिंटेड देतील. मेन्ससाठी ओके, मेन्ससाठी सुद्धा सेम आहे, 8,500 आपली फी असेल. तुम्ही अनम्यूट करून विचारा. मी अगेन आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल की अशा छोट्या छोट्या प्रसंगातूनच आपण स्वतःला डेव्हलप करायचा असतो किंवा कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा असतो. एकदम उठून जा आणि 4,000 लोकांच्या समोर भाषण दे म्हटलं की काही भाषण होत नाही. ओके. सो तुम्हाला एनेबल केलेला ऑप्शन बिनधास्त विचारा. आपण स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या ग्रोथसाठी इथं आलेलो आहोत. तर आपले मुद्दे मांडणं, आपल्या शंका क्लिअर करून घेणं, आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवून घेणं हे तुमचं काम आहे. ओके. आणि त्यासाठी पुढे आलं पाहिजे. 4 लोक जरी हसली, काय प्रश्न विचारतो तरी हसणाऱ्यांना हसू द्या, काही अडचण नाही. काही आहेत का आपले डाऊट्स असतील तर विचारा. अदरवाईज आपण सेशन इथं एंड करतोय. ओके, एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट? नसेल तर नो टाका, म्हणजे आपण सेशन एंड करू. ओके, तुम्हाला काय आणखीन डाऊट असतील तर नंबर तुमच्याकडे आहे, परत चॅट बॉक्स मध्ये लिहितोय, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. या नंबरवरती तुम्ही मला कॉल करा, मेसेज करा, जे काय डाऊट्स असतील तर तुमच्या सगळ्या डाऊट क्लिअर केल्या जातील. तर आपण इथं थांबतोय. थँक्यू, तुम्ही 2 तास कंटिन्युअस लाईव्ह राहिलात. सो थँक्यू व्हेरी मच.